अध्याय 11 मच्छिंद्रनाथाचे स्त्रीराज्यात गमन. मीनानाथ जालेंदराचा जन्म. मच्छिंद्रनाथ गोरक्षाला घेऊन बद्रिकाश्रमी आले. तेथे शिवालयात जाऊन त्यांनी शंकराची प्रार्थना केली. भगवान शंकराच्या सर्व गुणांचे मोठ्या प्रेमाने वर्णन केले. तेव्हा शंभू प्रसन्न झाला. त्याने गोरक्षाला जवळ घेतले व मच्छिंद्राला म्हटले, हा हरिनारायण, तू कनकगिरी येथे याला सर्व मंत्रविद्या दिलीस तेव्हाच मी ह्या देहात याला पाहिले. मी याच्यावर प्रसन्न आहे. आता मी काय सांगतो ते ऐक. विद्याभ्यास केला आहे ते खरे, पण मनोजय केल्याशिवाय, तपश्चर्या केल्याशिवाय ती विद्या कल्याणकारक होणार नाही. अभ्यासाला तपाची जोड हवीच, नाहीतर तारकाविना रात्र, पाण्याविना नदी, वृक्षाशिवाय ग्राम, तसा मनुष्य विशोभित होतो. तू आता याला येथेच ठेव. त्याला येथे राहून कठोर तप करून दे. गोरक्षाला तेथेच तप करण्यासाठी ठेवावे असेच त्याने ठरवले होते आणि स्वतः कैलासनाथ गोरक्षाला ठेवायला सांगत आहेत हे पाहून तो फारच आनंदित झाला. प्रभूजी, ही तुमची माझ्यावर फार मोठी कृपा झाली. मी निश्चिंत झालो. या गोरक्षाला तुमच्या स्वाधीन केले आहे. असे म्हणून मच्छिंद्राने श्री शंकरांना नमन केले व तो तीर्थाटनास निघाला. गोरक्षाला योग्य दिवस व वेळ पाहून मग शंकराने योग साधनेस बसवले. एका पायावर उभे राहून प्रथम त्याला सहनशक्ती वाढवण्याचा अभ्यास दिला. 12 वर्ष तप करायचे होते आणि बद्रिकाश्रमात स्वतः शंकर त्याचे तप निर्विघ्न पार पाडावे म्हणून लक्ष ठेवित होते. गोरक्षाचे तप अशा रीतीने सुरू झाले. मच्छिंद्रनाथाचे स्त्रीराज्यात गमन व मीनानाथाचा जन्म. मच्छिंद्रनाथ तेथून निघाला व अनेक तीर्थे पाहत पाहत भ्रमण करू लागला. अनेक तीर्थे पाहत पाहत तो 12 वर्ष फिरला. शेवटी तो रामेश्वरास गेला. तेथे समुद्रस्नान केले व त्याने मारुतीचे दर्शन पुन्हा घेतले व त्याला नमस्कार केला. मच्छिंद्रनाथाला पाहताच मारुतीला आनंद झाला व जुन्या आठवणी आल्या. तो मच्छिंद्रनाथाला म्हणाला, मागे आपण भेटलो होतो त्याला 24 वर्ष झाली. मी तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलो आहे. केव्हा येशील आणि माझ्या मनावरचे ओझे दूर करशील असे मला झाले होते. आठवते का तुला? तू मला पूर्वी एक वचन दिले होतेस. राज्यात जाईन असे सांगितले होतेस. आता तुझी काही अडचण चालणार नाही. 12 आणि 12 24 वर्ष तुझ्या तीर्थयात्रा पुष्कळ झाल्या. आता मैनाकिनीच्या राज्यात जा आणि मला तिच्या वचनातून मुक्त कर. मच्छिंद्रनाथाचे मनाथाने यावेळी मात्र हनुमानाचे म्हणणे मान्य केले. तो रामेश्वर येथे 3 रात्री राहिला. मग मारुती, मच्छिंद्र असे दोघे जण निघाले व वंग देशाच्या पलीकडे स्त्रीराज्यात गेले. तेथे मैनाकिनी नावाची राणी मोठी वैभवसंपन्न असून तिच्या राज्यातील सर्व कामे स्त्रियाच करीत असत. ती राणी फारच कार्यकुशल असून सर्व कलांमध्ये निपुण होती. ते दोघे राजधानीत शिरले तेव्हा मारुतीला पाहून सर्व स्त्रियांना फार आनंद झाला. त्यांनी दोघांना राणीकडे नेले. तिने त्यांचे स्वागत केले. दोघांना सुंदर सिंहासने बसण्यासाठी दिली. मग विचारपूस केली, बरोबर कोण प्रतापी योगीराज आले आहेत? मारुती म्हणाला, तुला मी वचन दिले होते, मच्छिंद्रनाथ नावाचा योगी इथे येईल तेव्हा तो तुझी मनोकामना पूर्ण करेल. तो हा मच्छिंद्रनाथ. मैनाकीला फार आनंद झाला. मारुतीला तिने वचनातून मुक्त केले व तो 3 दिवस तेथे राहून मच्छिंद्रनाथाला तेथेच राहण्यास सांगून पुन्हा रामेश्वरला गेला व रामचिंतनात वेळ घालवू लागला. पुढे काय झाले? त्या मैनाकिनीच्या सहवासात मच्छिंद्रनाथ सर्व प्रकारचे विषय उपभोग भोगीत पुष्कळ दिवस राहिला. सर्व वैभव त्याच्या पायाशी लोळत होते. रत्नखचित सुवर्णाचे व मौक्तिकांचे अलंकार, सर्व कामे करण्यासाठी अप्सरांपेक्षा सुंदर अशा दासी आणि शृंगाराची सर्व साधने उपलब्ध होती. नाथ तेथेच राहत असता मैनाकिनीने त्याच्यापासून गरोदर राहिली आणि योग्य काळ लोटल्यावर तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला. त्या मुलाचे नाव मीनानाथ असे ठेवले. मच्छिंद्रनाथ व मैनाकिनी संसारात रमले होते. अशा रीतीने भविष्याप्रमाणे घडून आले होते. मीनानाथाच्या रूपाने उपरिचर वसूस अंश अवतार घेऊन आला होता. त्या मुलाचे गोड कौतुक करण्यात 3 वर्ष केव्हाच लुटली. मच्छिंद्र मारुतीच्या सांगण्यावरून श्रीराज्यात गेला खरा, पण ममतेने तो तेथेच राहिला होता. आता दुसरी एक अद्भुत कथा ऐकावी.
हस्तिनापुरात जनमेजयाच्या वंशातील 7वा पुरुष बृहद्रवा हा राज्य करीत होता. कलियुगाला प्रारंभ होऊन 2000पेक्षा जास्त वर्ष उलटली होती. बृहद्रवा राजाने देशोदेशीचे अनेक ब्राह्मण बोलावून सोमयागाला आरंभ केला. त्या यज्ञात 1 वर्षपर्यंत अग्नीला आहुती दिल्या जात होत्या. अग्नीची पूर्वपीठिका अशी की शंकराने तृतीय नेत्र उघडून त्यातील अग्नीने मदनाचे दहन केले. त्यावेळी कामरूपी मदन त्या अग्नीमध्ये शिरला होता. भूतकाळापर्यंत अग्नीच्या पोटात ती त्याची वासनारूपी तनू राहिली होती. बृहद्रव्याने केलेल्या यज्ञात 1 वर्षपर्यंत अग्नी आहुती ग्रहण करून तुष्ट झाला असताना नवनारायणापैकी अंतरिक्ष ऋषीने त्या अग्नीत बालक रूप घेऊन प्रवेश केला आणि अग्नीने यज्ञकुंडातून तो बालक बाहेर टाकला. यज्ञकुंडातून रक्षा बाहेर काढताना तो ब्राह्मणाच्या हाती आला. त्याचे शरीर शिव आणि अग्नीच्या सानिध्यामुळे इतके तेजस्वी दिसत होते की यज्ञसभेत सगळीकडे मोठा प्रकाश पसरला. ब्राह्मणाने राजाला त्या बालकाची अलौकिक उत्पत्ती सांगितली व राजाजवळ त्या बाळाला दिले. मदनतून जन्मलेले ते सुंदर रूपडे पाहून राजा मोहून गेला व त्या बाळाला गोंजारून त्याचे वारंवार मुके घेऊ लागला. त्याने लगबगीने आपली सुलोचना नावाची पत्नी होती तिच्याजवळ जाऊन तो बालक दाखविला व तिला म्हटले, तुझा मीनकेत हा पुत्र आहेच. त्याला हा धाकटा भाऊ अग्नीने प्रसाद म्हणून दिला आहे. ती साध्वी सौंदर्यवती स्त्री तर वात्सल्याने भारून जाऊन त्याचे अपार कौतुक करू लागली. तिला पुत्रस्पर्श होताच वात्सल्य उरी भरून वाहू लागले. सर्वत्र आनंद उत्सव सुरू झाला. वंशाला ललाभूत होणारा असा हा दिव्य पुत्र लाभल्यामुळे राजा व राणी यांना गगन ठेंगणे झाले. त्याला मोठ्या समारंभाने पाळण्यात घालून त्याचे नाव जालेंद्रनाथ असे ठेवण्यात आले. जाळात जन्म झाला म्हणून जालेंदर असे ते सार्थक नाव ठेवले होते. राज्यात सर्वत्र हत्तीवरून साखर वाटण्यात आल्या. मीनकेत व जालेंदर सर्वांचे जीव की प्राण झाले होते. जालेंदर हळूहळू लहानाचा मोठा झाला. त्याचे उपनयनही राजाने मोठ्या थाटात केले. मग तो जरा मोठा झाला बृहद्रवा त्याच्या विवाहाचे बेत करू लागला. जालेंदरला कळले आता आपला विवाह करणार, पण विवाह करणार म्हणजे काय? त्याला फार मोठा प्रश्न पडला. कोणाला विचारावे त्याला वाटले आईलाच विचारावे. तो सुलोचना मातेकडे जाऊन विचारू लागला, आई माझा विवाह करणार म्हणजे काय? राणीला प्रश्नाचे उत्तर देणे भागच होते. ती म्हणाली, अरे तुला बायको आणणार. तरी त्याने विचारले, बायको म्हणजे ती कशी असते? राणी म्हणाली, बायको म्हणजे अरे मी आहे ना तशी. छे तुझ्यासारखी? मग तर तू आहेस ना येते. अरे तुझे पिता व मी कसे पती पत्नी आहोत तसंच तू पती व तुझ्यासारखीच एक बायको तुझ्यासाठी आणायची व ती तुझी पत्नी. जालेंदर बिचारा विचारात पडला. त्याला काही उमज पडेना. मग त्याने प्रधानमंत्री इत्यादींना समवयस्क व थोड्या मोठ्या मुलांजवळ पुन्हा तीच गोष्ट काढली. ते मुलगे तर त्याची चेष्टाच करू लागले. त्याला हावभाव करून खुणा करून संसारात स्त्री पुरुषांना कसे सुख असते ते सांगितले. त्यांनी त्याची अज्ञानाबद्दल टवाळणी केली. पण जालेंदराच्या मनात भिन्न भिन्न विचार उद्भवले. आईसारखीच आपली बायको आणि हे मुलगे सांगतात तसला प्रकार म्हणजे किती कळसवाना. अशी विचाराची मोठी खळबळ उडून तो गपचूप राजधानीतून बाहेर पडला. राजपुत्र एकटाच जात आहे, त्याला अडवावे असे एकदा द्वारपाला वाटले, पण तसे करण्याचे त्याचे धाडस झाले नाही. तो बाहेर गेला. तो लगेच त्याने हेराकडून राजाला वृत्त कळवले. राजा झपाट्याने शोधित निघाला, पण त्वरेने उत्तर दिशेला वळून जालेंदर बिकट अरण्यातून दूर दूर गेला. हेरांनीही फार शोध केला, पण तो काही गवसला नाही. राजा फार दुःख करू लागला. राणी धाय मोकळून रडू लागली. राजाला तर 10 दिशा शून्य झाल्या होत्या. त्याचे कशातच मन लागेना. त्याची ती अवस्था बघून वयोवृद्ध मंत्री त्याची समजून काढू लागले. महाराज, जालेंदर हा अग्निकुंडात जन्मलेला दैवी पुत्र. तो काही तुमचा मुलगा नव्हे. तो अयोनिसंभव आहे. त्याला मरण नाही. त्याला कसलेही भय नाही. आपण व्यर्थ शोक करू नये. तो आपल्याला केव्हा तरी निसंशय भेटेल. असे अनेक सांत्वनाचे विचार वारंवार ऐकून तो राजा कसे तरी मन आवरून राज्यकार्यात लक्ष घालू लागला. तिकडे एका घनदाट वृक्षाने छाया केलेल्या मोठ्या दरीत जालेंदर थकून निजलेला असताना यदृच्छाया
त्या अरण्यात वणवा पेटला. सर्वत्र झाडे होरपळू लागली. पक्षी भुरकटलेल्या आकाशात दूर दूर उडून जाऊ लागले. पक्षी आरोळ्या देत आपली स्थाने सोडून सैरावैरा धावू लागले. त्यातले कित्येक अग्नीच्या भक्षस्थानी पडले. तिन्ही चारी दिशेने लाल लाल जिव्यांनी झाडाझुडपांना घास घेत अग्नी निद्रस्त जालेंद्रापाशी येऊन पोचला. त्याला आपल्या ज्वालामय नेत्रांनी पाहताच हा आपलाच पुत्र असून बृहद्रवा राजाला यज्ञात दिला होता हे त्याच्या लक्षात आले. हळूच त्याने त्याला जागृत केले व विचारले, तू येथे कसा आलास? जालेंद्राने विचारले, मी येथे कसा आलो ते मग सांगेन, पण तुम्ही कोण ते प्रथम मला सांगा. तेव्हा अग्नी त्याला म्हणाला, तुझा पिता व माता म्हणजेच मी आहे. जालेंदर संभ्रमात पडला. बहुद्रवा व सुलोचना हीच आपली माता व पितरे आहे हे त्याला माहीत होते, पण अग्नी असे कसे म्हणतो? त्याने अग्नीला पुन्हा विचारले, तुम्ही म्हणता ते मला कसे पटणार? तुम्ही एकटेच माझे माता व पिता कसे? माझे माता पितरे तर राजा राणी आहेत. खरे काय ते सर्व सांगा. तेव्हा अग्नीने त्याला पूर्वीची सर्व कथा सांगितली. यापुढील गोष्ट पुढील अध्यायात येईल. फलश्रुती ह्या अध्यायाच्या पठणाने अग्निभय नष्ट होईल, दोष नष्ट होऊन संतती प्राप्त होईल. श्री नवनाथ कथासार अध्याय 11 श्री दत्तगुरु चरणी अर्पण असतो. नवनाथ चरणी अर्पण असतो. अध्याय 12 जालंधराला विद्याप्राप्ती कानिफनाथाची उत्पत्ती. जालंधराला त्याच्या जन्माची सर्वच कथा अग्नीने सांगितली आणि मग म्हटले, बाळा तुझं काय इच्छा आहे ती सांग, ती मी पूर्ण करतो. तेव्हा जालेंद्र म्हणाला, अग्निदेवा खरे म्हणजे मला कसलीच इच्छा नाही आहे, पण आता हा जो मनुष्य देह मी धारण केला आहे त्याचे सार्थक होईल असे काहीतरी करावे, नाहीतर कित्येक जन्मतात आणि मरतात तसे माझे होऊ नये. लोकांत माझी कीर्ती झाली पाहिजे. सर्व भुवनात माझी सत्ता पसरेल असे कर. त्याचे बोलणे ऐकून अग्नीला फारच संतोष झाला. त्याने अरण्यातील आपले रूप आवरून घेतले व त्या जालेंदराला आपल्या खांद्यावर घेऊन तो अत्रिनंदन जेथे होते तेथे पोचला. त्यांना पाहताच दत्तगुरु म्हणाले, अग्निदेव आज अचानक मजवर ही मोठी कृपाच केली म्हणायची. हा बरोबर कोण? बसा तरी तुमचे स्वागत असो. त्या दोघांना त्याने आसनादी उपचाराने संतुष्ट केले. अग्नी म्हणाला, हा जालेंदर नावाने अवतरलेला अंतरिक्ष ऋषीच आहे. मदन दहन झाले तरी तो मदन माझ्या ठिकाणी शिवतेजाने युक्त झालेला तसा सूक्ष्म रूपाने राहिला होता. बृहद्रवा राजा सोमयोग करीत असता ते तेज मी यज्ञकुंडातून अंतरिक्ष ऋषींच्या जीवांशास बाहेर टाकले. तोच हा बालक. उपनयन झाल्यावर तो राजाकडून पळून अरण्यात गेला. तेथे माझी व त्याची पुनर्भेट झाली. त्याला जगात सर्वत्र चिरंतर कीर्ती प्राप्त होईल असे आपण करावे, म्हणून मी त्याला आपल्या पायाशी आणले आहे. दत्तगुरु म्हणाले, वा फार उत्तम. मी त्याला सर्व विद्या संपन्न करीन, पण 12 वर्षे त्याने माझ्याजवळ राहिले पाहिजे. पाहा जालेंदरा, राहशील का? अग्नी व जालंधर या दोघांनी त्याला मान्यता दिली. अग्नीने दत्तांचा निरोप घेतला व तो अदृश्य झाला. जालेंदर दत्तांजवळ राहू लागला. दत्तांनी जालेंदराला आपल्या अंकावर बसून त्याच्या कानात दीक्षेचा मंत्र उच्चारला व त्याला अद्वैताचा बोध केला आणि मग त्याला नित्य आपल्याबरोबर ठेवले. सकाळी भागीरथी स्नान करायचे, विश्वेश्वराचे दर्शन घ्यावे, मग कोल्हापुरात भिक्षा मागावी, पांचलेश्वरी भोजन करावे, माहूरगडावर रेणुका मातेच्या मातापुरीत रात्री निद्रा घ्यावी. असा श्री दत्तात्रेयांचा दिनक्रम. त्यात जालेंदरही त्यांनी बरोबर घेतले आणि 12 वर्षाच्या अवधीत शस्त्रास्त्रे, वेद, शास्त्रे, विद्या, कला यांचे संपूर्ण ज्ञान दिले आणि अशा रीतीने विद्या संपन्न झाल्या त्याने सर्व देवतांची त्याला दर्शन करवली आणि त्याच्याकडून वरदाने देववली. एवढे झाल्यावर त्यांनी अग्नीला
बोलावून म्हटले, हा तुझा पुत्र जालेंद्र. आता ह्याला सर्व विद्यांनी युक्त केले आहे. याचा स्वीकार कर. अग्नी फार संतुष्ट झाला. मग त्याने जालेंदराला संगतीला घेऊन पूर्वी ज्याप्रमाणे मच्छिंद्राने सर्व देवता प्रसन्न करून व यश करून घेतल्या होत्या त्याप्रमाणे त्याला वश करून दिल्या. पुढे अग्नीने त्याला 12 वर्ष बद्रिका आश्रमी तप करवण्यास नेले. तेथे सतत कठोर तप केल्यावर ब्रह्मा, विष्णू, महेश व बद्रीनाथ यांनी त्याला तपाची परिपूर्ती झाल्याचे त्याला सांगून पूर्ण सिद्धी केले. मग अग्नी व जालेंद्र यांना बद्रीनाथाने 3 रात्री आपल्याजवळ ठेवून घेतले आणि दोघांना एक कथा सांगितली. शिव म्हणजे बद्रीनाथ यांना म्हणाला, पूर्वी ब्रह्मदेवाने आपली सुंदर कन्या सरस्वती ही 12 वर्षाची असताना व नाना प्रकाराने शृंगार साधने केलेली असताना पाहिली आणि मग विपरीत गोष्ट घडून आली. स्वतःच्याच कन्येचे सौंदर्य पाहून विधाता कामाने व्याकुळ झाला. त्याने सरस्वतीलाच वश करण्यासाठी तिला पकडण्याचा प्रयत्न केला, पण ती त्रिलोक्यात सर्वत्र तीव्र गतीने धावू लागली. ब्रह्मदेव तिच्या मागे धावत सुटला. त्यावेळी त्याचे तेज रसकचित झाले व ते हिमालयात एका दिग्गज निद्रस्त होता त्याच्या कानात पडले. ब्रह्मदेवाला अत्यंत लज्जा वाटली. तो भानावर आला. पण आता झाले ते झाले. सरस्वती ही त्याची कन्या व पित्याचे मन कन्येकडे आकृष्ट झाले ही विधी नसून विपरीत विधीत झाला. पण जे त्याचे तेज त्या गजाच्या कानात पडले त्यात प्रबुद्ध नारायणाने संचार करून मनुष्य देह धारण केला. जालेंदरा, त्याला तू बाहेर काढ. तो कानातून जन्मल्यामुळे त्याला कानिफनाथ असे म्हणतील. तू त्याला आपला शिष्य कर. त्याला आपल्या सारखाच कर. शिवाचे हे बोलणे ऐकून जालेंदर व अग्नी त्याला म्हणाले, तुम्ही वर्णन केले ते अपूर्व आहे, अद्भुत आहे. पण तो गज निद्रावश झाला असेल तर त्याला कसा उठवावा आणि त्या मुलाला बाहेर कसे काढावे? तो कोठे आहे? आम्हाला दाखवा. तेव्हा बद्रीनाथ त्या दोघांना घेऊन निघाले. ते हिमालयावर आले. दुरून दिग्गज दिसला, पण तो निजलेला नव्हता. तो इकडे तिकडे संचार करीत होता. शंकर म्हणाले, हा दिग्गज मोठा भयंकर आहे, चंचल आहे. तो भूमीवर थोडा वेळ सुद्धा स्थिर होणार नाही. आपल्याजवळ रण माजवील. जालेंदर म्हणाला, देवाधिदेव, मला ज्या काही महासिद्धी प्राप्त झाल्या आहेत त्यांचा प्रभाव पाहावा. असे म्हणून त्याने दुरूनच त्या महागजावर मोहनास्त्र व परशास्त्र टाकले. त्या दोन्ही अस्त्रांचा परिणाम होऊन तो हत्ती तात्काळ संचार थांबवून भूमीला खिळल्यासारखा मुकाट्याने एका जागी उभा राहिला. जालेंदर, अग्नी व शंकर सौम्य रूप धारण करून संतपणे त्याच्याजवळ गेले. जालेंदराने हत्तीच्या जवळ जाऊन हाका मारल्या, अरे कानिफा, अरे प्रबुद्ध नारायणा, अरे ब्रह्मसुता, दीक्षादेह धारण करून तू या दिग्गजाच्या कानात येऊन राहिला आहेस ना, तू बाहेर ये. हे अग्निदेव, हे महादेव व मी अंतरिक्ष तुला जालेंदर रूपाने बोलावित आहे. तुझे कार्य, तुझी वाट पाहत आहे. ये, लवकर बाहेर ये. त्याच्या हाका ऐकून हत्तीच्या कानाच्या अंतर्भागातून 16 वर्षाचे एक तेजपुंज तपस्वी तरुण बाहेर डोकावून पाहू लागला. त्याला शंकर, अग्नी व जालेंदर हे तिघे दिसले. तेव्हा त्यांना तेथूनच हात जोडून त्याने नमस्कार केला आणि मग जालेंदराने उंच हात करून त्याला खाली उतरून घेतले. स्पर्शशास्त्राने हत्ती भूमीला खिळून राहिला होता. त्याने काहीही हालचाल केली नाही. कानिफनाथाने खाली उतरताच तिघांना प्रणाम केला आणि शंकराने त्याला आपल्या अंकावर बसून त्याचे प्रेमाने चुंबन घेतले व जालेंदराला म्हटले, अग्निपुत्रा, या प्रबुद्ध नारायणाला अनुग्रह देऊन विद्या देण्याचे कार्य तूच करायचे आहे. अग्नीनेही शंकराच्या म्हणण्याला अनुमोदन केले. जेव्हा जालेंदराने शंकराची आज्ञा शिरसावत म्हणून मानून प्रथम काया वाचा मन एकत्र करून आपल्या गुरुचे स्मरण करून वंदन केले आणि कानिफनाथाला कानात गुरुमंत्राचा उच्चार केला.
तात्काळ कानिफनाथाच्या मनावरील अज्ञान पटल दूर होऊन अद्वितीय ब्रह्माचा साक्षात्कार होऊन त्याच्या अंगी अष्टसात्विक भाव प्रकट झाले. त्यानंतर शंकर, अग्नी, जालेंद्र, कानिफ असे चौघेही बद्रिका आश्रमाला प्राप्त झाले. मग अग्नी जालेंद्राला म्हणाला, अरे दत्तात्रेयाने जी विद्या परंपरेने दिली आहे तिची प्राप्ती कानिफला करून दे. त्याप्रमाणे करण्याचे वचन जालेंद्राने दिले. तेव्हा अग्नी गुप्त झाला. पण बद्रीनाथ शंकर मात्र 6 महिने व्यक्त राहून कानिफाला दत्तप्रणीत सर्व विद्यादान जालेंद्राकडून होते की नाही ते पाहत होता. त्याला सर्व अस्त्रे दिली, पण संजीवनीची विद्या व वाताकर्षण मंत्र मात्र शिकवला नाही. त्याचा कानिफावर काही पूर्ण विश्वास नव्हता. त्या विद्येचे पालन कानिफ नीट करणार नाही असे त्याला वाटले. मग शंकर त्याला म्हणाले, अरे जालेंद्रा, अस्त्रविद्येच्या सर्व देवता कानिफाला वश करून दे. तेव्हा जालेंद्राने सप्तलोक, सप्तपाताळे यातील सर्व देवतांना आव्हान केले. सर्व देवता आल्या. जालेंद्राने त्यांना हात जोडून वंदन केले. म्हटले, देवतांनो, कानिफाला मी सर्व विद्या दिली आहे. आपण सर्वांनी कृपा करून त्याला वरदाने द्यावी व त्याचे कार्य करावे. दैवत म्हणाले, आम्ही दत्तगुरु अग्नी यांच्या भिडेने तुला वरदाने दिली. वरदाने काय वाटेवर पडली आहेत? तुम्हा गोसाव्यांचे काय सहस्त्र सावधी शिष्य होतील, त्या प्रत्येकाला आम्ही वश व्हायचे का? तुला वाटेल तर आम्हाला चांगले म्हण किंवा वाईट म्हण, पण आम्ही चाललो असे म्हणून विमानात बसून सर्व देव चालते झाले. जालेंद्र क्रोध झाला. माझा अपमान करून परत जाता काय? असे बोलून जालेंद्राने चिमूटभर रक्षा घेतली व वातास्त्र फेकले. ते विमानास गरगर फिरवू लागले. मग गंधर्व व इतर देव त्या नाथावर बाण मारू लागले, पण ते त्याने सगळे अडवले व तोडले. गंधर्व, अमरेंद्र, नाग यांनी अनेक अस्त्रे फेकली, पण नाथाने ती उलटवली. शंकर व हरी दुरून गंमत पाहत राहिले. सगळ्या देवतांची अस्त्रे फिकी पडली. तेव्हा तेथे एकाच वेळी जालेंद्राचा पिता अग्नी यावर प्रहार करून त्याचा नाश करावा असा देवतांनी विचार केला. सर्वांची विमाने भराभर पृथ्वीवर उतरली. सर्व देव शस्त्रे परजून जालेंद्रावर धावून गेले. तेव्हा जालेंद्राने त्यांच्यावर कामिनी अस्त्र सोडले व त्यामागून कामास्त्रही सोडले. तेव्हा रंभेहून सुंदर अशा असंख्य स्त्रिया उत्पन्न झाल्या. देव मोहित झाले व त्या स्त्रियांच्या मागे लागले. त्यांचे प्राणायार्धान करू लागले. स्त्रिया त्यांना भुलवीत रानात घेऊन गेल्या. त्यांच्या मागे देव धावले. त्या स्त्रिया माया निर्मित होत्या. त्या बद्रीवनातील असंख्य बोरांच्या झाडातून पलीकडे गेल्या. देहभान विसरून देवही धावले. ते बोरीच्या झाडात काटे लागून अडकून पडले. त्याच क्षणी जालेंद्राने त्यांच्यावर स्पर्शास्त्र सोडले. देव त्या झाडांना चिटकून झसले. त्यांच्या उड्या फांद्यावर पडल्या व ते उलटे लोंबू लागले. जशी पक्ष्यांची घरटीच वटवाघळेच त्यांची तशी अवस्था झाली. हे पाहून हरी व हर गमतीने खदाखदा हसू लागले व परस्परांना म्हणाले, वा, काय मौज आहे. पुष्कळ दिवसात अशी गंमत पाहायला मिळाली नव्हती. मग त्या मायावती स्त्रियांनी देवतांची वस्त्रे हिसकावून घेतली व सर्व वस्त्रे जालेंद्रापाशी आणून दिली. त्यांनी त्याची रास केली. तेव्हा जालेंद्राने कानिफाला खून करून देवतांना पुन्हा वस्त्रे नेसवण्याचे सांगितले. कानिफ वस्त्रे नेसवताना देवांना म्हणू लागला, देवांनो, तुमची दुर्दशा माझ्या गुरूने केली. ती मला पाहवत नाही. मी तुम्हाला वस्त्र नेसवतो. देव त्यावेळी फार लज्जित झाले. त्याच्यावर मात्र प्रसन्न झाले. कानिफ म्हणाला, मी तुम्हाला वस्त्र नेसवले हे गुरूंना सांगू नका हा. देव अगदीच प्रसन्न झाले. कानिफाला सर्व अस्त्राची वरदाने देण्यास तयार झाले. शरण गेल्याशिवाय जालेंद्र आपल्याला मुळी सोडणार नाही हे त्यांना पक्के समजले होते. त्यातून कानिफ प्रत्येक देवाला हात जोडून वंदन करून पुढे जात होता. वरदान देतात हे पाहून जालेंद्राने विभक्त अस्त्र योजून
बद्री वृक्षापासून सोडवले तेव्हा ते पटापट खाली पडले व कशी तरी आपले वस्त्रे सावरीत जालेंद्रापाशी आले आणि नम्रपणे त्यांनी कानिफाला सर्व वरदाने दिली. इतकेच नव्हे तर जालेंद्राने जेव्हा त्यांना शाबरी विद्येसाठी सहाय्य करण्यास सांगितले तेव्हा तेही त्यांनी आनंदाने मान्य केले. जालेंद्राने कामिनी अस्त्र, कामास्त्र व विभक्ता अस्त्राला आवरून घेतलेच होते. त्यानंतर आपापल्या विमानात बसून देव व इतर देवता आपल्या स्थानास गेल्या. हरी, हर, जालेंद्र व कानिफ असे 4 जण बद्रिका आश्रमात 3 दिवस राहिले. फलश्रुती ह्या अध्यायाच्या पठणाने देवतांचा कोप झालेला असला तर तो जाईल. देवता अनुग्रह करतील. श्री नवनाथ कथासार अध्याय 12. श्री दत्तगुरु चरणी अर्पणस्तु. श्री नवनाथ चरणी अर्पणस्तु. अध्याय 13. मैनावतीची कथा. जालंधरासहित हरी व हर सर्व देवांची जी फजिती झाली त्याविषयी वारंवार हसत असत. त्यांनी नंतर जालेंद्राला सांगितले, हा कानिफ अतिशय प्रख्यात योगी होईल. याने शाबरी विद्या आत्मसात करावी. जालेंद्र पुढे कलियुगात वेदविद्या अगदी नष्टप्राय होणार आहे. लोकांना संकटे आली तर सुटण्यासाठी कोणतेही उपाय मिळणार नाही. तुम्ही नवनाथाने भविष्य जाणून लोकांचा उद्धार करण्यासाठी पुष्कळ मोठी मंत्रसंख्या असलेले काव्यरचना केली पाहिजे. प्रत्येक कलियुगात तुम्ही अवतार घेऊन हे कार्य करीत आलेलाच आहात. हे काव्य कितीतरी मोठे असावे. थोडेसे मंत्र सर्व प्रजेला पुरेसे होणार नाहीत. हरिहरांच्या सांगण्याप्रमाणे मग कानिफ व जालेंद्र 12 वर्षे तेथेच राहिले. 40 कोटी 20 लक्ष मंत्र त्यांनी रचले. मग मार्तंड पर्वतावर जाऊन व सूर्यकुंडातील जलसिंचन करून सर्व देवते सर्व मंत्रांना प्रसन्न करून घेतले. मग जालेंद्राने कानिफाला गंगातीरी 12 वर्षापर्यंत कठोर तप करण्यासाठी बसवले. बद्रीनाथाच्या साथीने कानिफाचे तप सुरू झाले आणि जालेंद्र तीर्थाटनास निघाला. जालेंद्र अनेक देशात गेला. त्याने एक परिपाठ ठेवला होता. कोणत्याही गावात जाण्यापूर्वी रानातून गवत कापून त्याचा भार डोक्यावर घेऊन मग गावात शिरायचे व गायींना तो गवत खायला घालायचा. ही त्याची रीत पाहून अग्निदेवाने वायूला सांगून त्याच्या डोक्याला शीण होऊ नये म्हणून गवताचा भारा अधांतरी तरंगत ठेवला. पुढे गोंड देशात हेलापट्टण या गावी जालंधर शिरला. त्याने डोक्यावरचा भारा आणला होता. तो अधांतरी तरंगताना पाहून लोक त्याच्याकडे बोटे दाखवून बोलू लागले, हा कोणीतरी मोठा सिद्ध दिसतो. मग लोक जास्त त्याच्या मागे लागले. तेव्हा जालेंद्र गावोगाव साधेपणाने कुठेतरी पडून राहू लागला. जनसंपर्क टाळू लागला. त्याने आपली विद्या, योग, सामर्थ्य कधी कोणाच्या प्रत्यय त्याला येणार नाही अशा रीतीने घाणेरड्या गल्लीबोळात कुठेतरी दुर्लक्षित जागी राहावे व भीक मागून पोट भरावे असे चालवले. त्या देशाचा राजा मोठा सुंदर होता. त्याचे नाव गोपीचंद. तो मोठा, बलिष्ठ, सद्गुणी, अफाट सैन्यबळ असलेला होता. तो पराक्रमी होता आणि त्याच्या 1600 लावण्यवती स्त्रियांसह तो अत्यंत विलासयुक्त जीवन घालवित होता. त्याची आई मैनावती ही मोठी सांध्वी होती. तिला राजा फार मान देत असे. हेलापट्टणात जालेंद्र मार्गाने जात असता त्याच्या डोक्यावर गवताचा भारा होता. तो अधांतरित होता. जालेंद्र दिसायला अग्नीसारखाच उज्ज्वल होता. त्याने कितीही साधे राहून तेज लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते लपत नव्हते. मैनावती राजप्रसादाच्या सज्जात उभी होती. तिच्या समोरच महामार्ग होता. जालेंद्र तेथून जात असता तो तिच्या दृष्टीस पडला. तिला फार आश्चर्य वाटले. हा कोण? एवढा तेजस्वी योगी? शंकर? कोण असेल हा? त्याच्या डोक्यावर गवताचा भारा अधांतरित हा सुद्धा न लावता कसा राहिला? असे अनेक प्रश्न तिच्या मनात आले. जालेंद्र संतपणे सरळ दृष्टी ठेवून चालला होता. मैनावतीने आपल्या एका ज्येष्ठ सुज्ञ दासीला बोलावले. ती जवळ आली. दुरून तिने हस्तसंकेत करून मार्गाकडे तिचे लक्ष वेधले व आपले हात डोक्यावर भारा धरतात तसे खुणवलेच. तिला आपले
इंगित कळवले. दासी चतुर होती, तिने काही ते ओळखले. मैनावतीच्या कानात कुजबुजली, मोठ्या राणी महाराज हा खरोखरीच कोणीतरी महात्मा आहे. मैनावतीने तिला हलकेच सांगितले, तो कोण, कोठे राहतो त्याचा तपास कर. बरे आहे असे म्हणून दासी गुप्तपणे प्रासादाबाहेर पडली व जालंधराचा पाठलाग करू लागली. तो आपल्या तंद्रीत चालला होता. वाटेत गायीचा कळप त्याला दिसला. त्याने त्या गायींना गवत खायला घातले व मग तो कडक तडक गल्ल्यामागून गल्ल्या ओलांडीत ज्या ठिकाणी कचरा होता, घाण येत होती, स्मशानाकडे जाण्याची वाट जेथून जवळ होती, जेथे कुत्रेसुद्धा डुंकून पाहत नव्हते, अशा एका ओसाड जागी जाऊन निवांत बसला. दासीने गुप्तपणे तो प्रकार पाहिला व मागल्या पावली राजप्रसादात परत येऊन मैनावतीला सर्व सांगितले. मैनावती तिला म्हणाली, रात्री सर्वत्र सामसूम झाले की आपण दोघी कोणालाही न कळत त्याच्याकडे जाऊ. ते बोलणे तितकेच थांबले. रात्र झाली. राजप्रसादात सर्वस्व निजानीज झाले. द्वारपाल सोडता कोणीच जागृत नव्हते. मैनावतीने एका तबकात फळे आणि षंडस्य अन्न घेतले. दासीला बोलावले. काळ्या कांबळी दोघींनी पांघरल्या. द्वारपालापैकी एकाला दासीने आधीच गुप्तपणे वश करून घेतले होते. त्याने सर्वथा गोप्य ठेवावे म्हणून मग त्या दोघी राजप्रसादातून बाहेर पडून दासीने जी जागा पाहून ठेवली होती व जेथे जालंधर होता तेथे गेल्या. त्यांनी पटकन पुढे जाऊन जालंधराच्या पायावर डोके ठेवले. मैनावतीने तबकावरचे आवरण काढून ते तबक त्याच्या पुढे ठेवले. त्यांचे ते करणे पाहून जालंधरांनी हे कसले संकट असे समजून वेड्यासारखे नाटक करून मोठमोठे दगड घेऊन त्यांना मारले. पण त्यांचा मार खाऊनही मैनावती रसभरी जागची हल्ली नाही. तिचे धैर्य पाहून मग मात्र त्याने विचारले, तुम्ही कोण? माझ्यासारखे वेड्याच्या मागे का लागला? मैनावती म्हणाली, स्वामी, मला जीवन नकोसे झाले आहे. मला मोक्ष हवा. माझे पती त्रिलोचन महाराज कालवंश झाले. मला माकडिणीसारखे हे वैदत्याचे जीवन जगण्यासाठी मागे ठेवले आहे. मीही तशीच कालवंश होणार. या जन्म मरणातून मला सोडवा. तिला त्याने विचारले, पण तू कोण? ती म्हणाली, या वंग देशाचा राजा गोपीचंद याची मी आहे. ही माझी प्रिय दासी. तेव्हा तो म्हणाला, राजमते, अशा अपरात्री तू येथे सापडलीस तर तुझी व राज्याची किती दुष्कृती होईल याचा विचार केला आहेस का तू? तात्काळ येथून परत जा. पहाट झाली. आता उजेड वाढला तर तुमची धडगत नाही. तू माझ्या मागे लागू नकोस. जन्म, मरण व प्रारब्ध कोणाला चुकले आहे का? मैनावती घाबरून म्हणाली, योगीराज, तुम्ही मोक्षदाते, तुम्ही माझा अवैर करू नका. मी आता जाते. मी रोज रात्री येऊन तुमची सेवा करेन. मला ऐहिकताचे काही नको. मला मृत्यू भयातून सोडवा. मी तुम्हाला शरण आहे. असे बोलून मैनावती तबकातील पदार्थ त्याला अर्पण करून दासीसह परत गेली. पण त्यानंतर रोज रात्री दासीसह ती त्याच्याकडे येऊन त्याचे पाय चेपणे आदी सेवा करीत राहिली. वृद्ध अवस्था जवळ आलेली मैनावती ही तीव्र मुमुक्षू लोकांतर धैर्याची स्त्री होती. तिने 6 महिनेपर्यंत जालंधराची सेवा केली तरी त्याने तिला कोणतेही ज्ञान दिले नाही. एका रात्री तिने स्वामीचे मस्तक आपल्या मांडीवर घेतले होते व स्वामी निद्रस्त झाले होते. स्वामी आपल्याला योग दीक्षा केव्हा देतील याच गोष्टीची चिंता तिला लागली होती. त्यावेळी जालंधराला वाटले हिची धैर्य परीक्षा घ्यावी. त्याने निद्रेत असताना मायाशक्तीने एक भुंगा उत्पन्न केला. तो तिच्या मांडीला दंश करू लागला. त्याने मांडी पोखरलीच. भळाभळा रक्त वाहू लागले. पण मैनावती गप्पच बसून राहिली. मग जागे झाल्यासारखे करून जालंधराने सर्व प्रकार पाहिला. तिच्यावर प्रसन्न होऊन कृपादृष्टीने तिच्याकडे पाहिले व तिला अद्वैत ब्रह्मस्थिती व संजीवन प्राप्त करून देणारी योग दीक्षा दिली. तिच्या मांडीला पडलेला शत तत्काळ बरे केले. मंत्रोपदेश देताच मैनावतीला अद्वैताचा साक्षात्कार होऊन तिची समाधी लागली. मग ती त्यांच्यात कृपेने पुन्हा भानावर आली व जालंधराच्या पायावर तिने डोके ठेवले. तिच्या मनात
पुत्रवात्सल्यामुळे. मग असा विचार आला, रामाने विभीषणाला जसे चिरंजीव पद दिले तसे महात्मा जालंधरनाथ यांनी मला चिरंजीव केले. पण भोगात मग्न झालेला माझा मुलगा गोपीचंद याला जर हे नाथ असाच उद्धार करतील तर त्याच्यासाठी नाथांना विनंती करावी. त्यापुढे काय झाले याची कथा पुढील अध्यायात येईल. फलश्रुती ह्या अध्यायाच्या पठणाने स्त्री हत्येचा दोष नाहीसा होईल व पूर्वजांचा उद्धार होईल. श्री नवनाथ कथासार अध्याय 13 दत्तगुरु चरणी अर्पण असतो. नवनाथ चरणी अर्पण असतो. अध्याय 14 मैनावतीची व्यथा. गोपीचंद व जालंधर. मैनावतीची व्यथा. मैनावतीला जरी आत्मज्ञान झाले होते तरी तिने मन गोपीचंदासाठी आपल्या मुलासाठी गुंतले होते. त्याला मोहला भादिकातून मागे कसे करावे या विचारात ती अहोरात्र चिंता करीत असे. एकदा काय झाले, माघाचा महिना होता. थंडीचे दिवस होते. राजप्रासादाच्या वरच्या सज्जात मैनावती सकाळचे ऊन घेत बसली होती. खाली सुंदर चौक होता. गोपीचंद नुकताच उठून तेथे स्नानासाठी आला होता. राजाचे दंताधावन चालले होते. त्याच्या कित्येक स्त्रिया स्नानासाठी सुगंधित उष्ण पाणी मोठमोठ्या गंगालयातून आणून ठेवीत होत्या. चंदनाची चौकी होती. तिथं सोन्याचा चौरंग होता. स्नानपात्रे, वस्त्रे, सुगंधी द्रव्ये सर्वच मौल्यवान होते. त्यावेळी वरून मैनावतीने त्याला पाहिले. त्याची मूढ भोगलोलुप स्थिती पाहून तिला एकदम रडू आले व पटकन तिच्या नेत्रावाटे अश्रू ओघळले. ते नेमके गोपीचंदाच्या अंगावर पडले. तो चमकून वर पाहू लागला. कुठून अचानक 1-2 थेंब पडले. पाऊस तर नव्हेच असा विचार त्याच्या मनात चमकून गेला. त्याला मैनावती दिसली. तिचे रडते असे दिसताच तो लगबगीने सोपान चढून वर गेला व आईजवळ जाऊन तिला नमस्कार करून म्हणाला, आई का रडतेस? काय झाले? तुला कसले दुःख आहे? कोणी तुला बोलले का? तुझा कोणी अपमान केला का? माझ्यासारखा पुत्र राजा असताना दुःख कशाचे? ज्याने तुझ्याकडे तीव्र दृष्टीने पाहिले असेल त्याचा डोळाच काढीन. ज्याने बोट दाखवले असेल त्याची बोटेच तोडीन. माझ्या बायका बोलल्या असतील तर त्यांना मी मारून टाकेन. माझ्याकडून सेवेत काही न्यून पडले का? तुझ्या मनात काय आहे ते सांग. ब्रह्मांडाला गवसणी घालून मी तुझी इच्छा पूर्ण करीन. आई, जो पुत्र मातेचे अश्रू पुसून तिच्या दुःखाचे निवारण करीत नाही तो असून नसून सारखाच. पत्नीला भरजरी वस्त्रे व मातेला फाटके लुगडे देणारा पुत्र भूभारच. कांतीजवळ कोमल शब्द व आईजवळ उर्मटपणाने अपशब्द बोलणारा पुत्र जन्माला नसता आला तरी बरे. पण आई, तो न्याय मला लावू नकोस. मी तुझ्यासाठी काहीही करेन. गोपीचंदाचे बोलणे ऐकून मैनावती शोक कमी झाला. ती म्हणाली, मुला, तसे काही नाही रे. तुझ्या प्रतापापुढे सर्व नम्र आहेत. मग मला कोण त्रास देणार? तुझे तरुण सुंदर रूप पाहून मला वाईट वाटले. तुझा पिता असा सुंदर होता, पण शेवटी तो काळाच्या भक्ष्यस्थानी पडला. त्याचा देह चितेवर भुरभुरून जळाला. ज्या मांसालपणामुळे त्याला सौंदर्य होते ते मांस अग्नीत जळले. तुला पाहून त्या टपून बसलेल्या काळ मांजराची मला भीती वाटते. वाघ गायींसाठी, बगळा मत्स्यांसाठी व मांजर जसे उंदरासाठी टपून बसले तसा काळ टपून बसला आहे. तू त्या काळरूपी वाघाच्या पिंजऱ्यात बंद करून ठेवशील का? तसे केलंस तरच मला दुःख होणार नाही. अरे व्यर्थ या जन्माचे म्हातारे करू नको. नरदेहाचे सार्थक करून घे. अरे नारद, व्यास, शुक्र, याज्ञवल्क्य, रामानुज कितीतरी भगत व भक्त ह्या जन्माचे सार्थक करून चिरंजीवी होऊन राहिले. तू यांचा काहीतरी नीट विचार कर. ते जसे सनातन रूपी झाले तसाच तू पण हो. चिरंजीवी पद प्राप्तीचे अनेक पंथ आहे. चैतन्य पंथ आहे, योग पंथ आहे, आनंद पंथ आहे, नाथ पंथ आहे. कितीतरी सत्य महात्मे त्या पंथातून जीवनाचे सार्थक करून अजरामर झाले आहेत. तू आपल्या आयुष्याचा काळ फुकट का घालवतोस? मला वाईट वाटते ते त्याचे. गोपीचंद, मला दुसऱ्या कशाचेही दुःख होत नाही. आईचे हे कळकळीचे बोलणे ऐकून गोपीचंद म्हणाला, आई, तू अगदी सत्य सांगितलेस. पण सध्या असा कोण अधिकारी महात्मा लाभेल जो ब्रह्मोपदेश देईल व परतत्वाचे ज्ञान देईल? असा कोणी योगी प्रत्यक्ष दिसेल का? मैनावती म्हणाले,
मुला, खरे तर असे एक श्रेष्ठ योगी आपल्या या नगरातच आहेत. त्यांचे नाव जालेंद्रनाथ आहे. त्यांनाच तू शरण जा. तुझे वैभव मोठे आहे, राज्य मोठे आहे, परिवार मोठा आहे, पण सर्व मायेच्या अधीन. त्यातले काहीच टिकणार नव्हे. तेव्हा गोपीचंद म्हणाला, मी त्यांना शरण जाईन आणि कसून योगा अभ्यास करेन. पण हे सर्व वैभव, सुख, संपत्ती कशी सोडून? आणखी 12 वर्ष मला हे सुख भोगून दे, मग मी त्याग करून योग मार्गाला लागेल. मैनावती म्हणाली, बाळा, 12 वर्षाची कोण खात्री देईल? उद्याची सुद्धा खात्री नाही. काळ केव्हा झडप घालेल हे सांगता येणार नाही. जग पाण्याच्या बुडबुडांसारखे आहे. बघ, नुसते लटके स्वप्न. तिचे हे बोलणे लुमावती ही पट्टराणी ऐकत होती. तिला वाटले, ही मैनावती आई आहे की कैदाशीन. राजाच्या मनात काहीतरी भरून त्याला राज्यापासून भ्रष्ट करण्यास जणू टपलेली दिसते. कैकेयीने रामाला वनवासात पाठवले तशीच ही राजमाता नीतीचा व मोक्षाचा उपदेश करीत आहे. पण हे बरे नव्हे. ह्या राज्य विनाशाचा प्रसंग आहे. लुमावती गुप्तपणे तेथून निघून अन्यत्र गेली. गोपीचंद आईला म्हणाला, आई, तू सांगतेस तसंच करावे असे जर तुझे म्हणणे असेल तर मी स्वतः त्या महात्माचे कर्तृत्व पाहेन. मला जर तो माझे हित करणारा वाटला तर मी सर्व सुख उपभोग सोडून देईन व त्याच्या सांगण्याप्रमाणेच करेन. तू आता वाईट वाटून घेऊ नकोस. असे सांत्वनापर बोलून राजा स्नानासाठी खाली गेला. गोपीचंद, ती लुमावती अन्यत्र काय करीत होती? तिने 5-7 राजस्त्रियांना एकीकडे बोलावले आणि म्हटले, अगं सखींनो, तुम्ही ऐकलेत का? राजमाता काय म्हणते ते? राजाला ती मगाशी सांगत होती. नगरात कोणीतरी जालेंद्र नावाचा जोगडा आलाय. राजाला त्याच्याकडून योगदीक्षा देवून त्यालाही योगी बनवण्याचा दुष्ट बेत तिने केलेला आहे. तुम्हा आम्हाला तर हे भयंकर अरिष्टच आहे, पण राजाला सुद्धा भयंकर संकट आहे. आपण 28 जणी राजाच्या पट्टराण्या असून तरी काय उपयोग? मातीमोल परचक्र येईल आणि सगळे राज्यच नष्ट होईल. आपण काहीही करून मैनावतीने आखलेला बेत मोडून काढला पाहिजे. काय करावे बोला? त्या सर्व युवती तर्क लढवू लागल्या, पण कोणालाही निश्चयाने कोणतीच युक्ती शोधून काढता येईना. पुष्कळ विचार करून शेवटी लुमावतीच म्हणाली, मला तर यावर एकच उपाय दिसतो, तो म्हणजे जालेंद्र का कोण तो जो जोगडा आला आहे त्याला गाठून त्याचाच नायनाट करावा. आपण तरी हे कार्य कसे करणार? मैनावती त्याची भक्त बनलेली आहे, तेव्हा आपल्यावरचे हे संकट राजाला सांगावे. जोगाड्याकडून राजाला दीक्षा देवून मग त्याला तीर्थस्थानाला जाऊन द्यावे. तो गेला की जालेंद्राला मोठ्या सन्मानाने राज्यसिंहासनावर बसवावं व त्याच्यासह सुखोपभोग घ्यावेत असा मैनावतीचा बेत आहे असे राजाला सांगावे. म्हणजे राजा त्याच्यावर संतापावे, त्याचा नाश करेल. त्यांचे असे बेत ठरले. सगळी जणी आपापल्या ठिकाणी गेल्या. दिवसभर राजा राज्यकर्तव्यात गुंतला होता. रात्रीचे भोजन झाल्यावर तो गेला निजण्यासाठी. तो योगायोगाने लुमावतीच्याच महालात. तिने त्याची सर्व प्रकारे सेवा केली व तो प्रेमात आला तेव्हा ती म्हणाली, प्राणनाथ, एक गोष्ट बोलू का? बोलले तर तुम्ही रागवाल, नाही बोलले तरी पुढचे भूषण भवितव्य कसे असेल याचा विचाराने जीव गोळा होऊन जातो. राजा म्हणाला, भिवू नको, सांग काय ते. ती म्हणाली, मला तुमच्या क्रोधाची भीती वाटते. अभय वचन द्या, मगच सांगते. राजाने तिच्या हातावर हात ठेवून व न रागवण्याचे वचन दिले. तेव्हा ती म्हणाली, खरे खोटे कोण जाणे, पण नाथ आणि मैनावती मातेने तुम्हाला जालेंद्रनाथाकडे पाठवून जोगी करण्याचे ठरवलेले आहे, हे खरे का? तुम्ही योगी झालात की तुम्हाला तीर्थयात्रेला पाठवून जालेंद्राला आणून ती राज्यावर बसवणार आणि त्याच्यासह भोग भोगणार असाच तिचा गुप्त बेत असणार. आमचे कुंकू बळकट म्हणून ही गुप्त वार्ता आमच्या कानी आली. खरे खोटे काय ते तुम्ही पहा. तिचे बोलणे कानी पडताच गोपीचंद संतप्त झाला. तो लगेच तेथून बाहेर गेला. अगदी विश्वासातले मंत्री व बळकट सेवक घेऊन तो गुप्त ठिकाणी गेला व जालेंद्राचा शोध घेण्यास चला असे सांगून तडकाफडकी रातोरात त्याने जालेंद्राला शोधून काढले. तेथेच एक खोल कूप होता. त्यात त्याला ढकलले व घोड्याची लीद, शेण,
केर कचरा याची रास त्या कुपात घालून जालिंदराला त्याने पूर्णपणे गाडला. सर्वांना गुप्तपणाची शपथ घातली. सर्व सेवक भयाने गप्प बसले. सर्वजण राजासह गुप्तपणे परत आले तोपर्यंत मध्यरात उलटली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी जालिंदरनाथाच्या बसण्याच्या जागी काहीच नाही असे येण्या जाणाऱ्यांनी पाहिले व ते आसपास चर्चा करू लागले. अरे, इथला गोसावळा कुठे गेला असेल गाव सोडून. त्यांना काय, सगळे जगच स्वतःचे. आज येते तर उद्यात येते, त्यांचा काय नेम. अशी वार्ता पसरत पसरत सगळीकडे झाली. मैनावतीच्या एका दासीने तिला ती वार्ता सांगितली. मैनावतीला मनातून फार वाईट वाटले, पण ते तिने बाहेर दाखवले नाही. राजस्त्रियांना सुद्धा कारणोकारणी वार्ता कळली. जालिंदरनाथ सकाळपासून कुठेही दिसत नाही. तो बहुतेक नगर सोडून दुसरीकडे गेला असा. त्या सर्व स्त्रियांना आनंद झाला. बरे झाले, संकट टळले, पीडा गेली असे त्या एकमेकांना हळूच म्हणून निश्चितपणे निश्वास टाकू लागल्या. लुमावतीचा तर त्याने धन्यवाद केले. पण त्या कुपात गाडलेल्या जालिंदराचे काय झाले? त्याने कुपात पडताक्षणी वज्रास्त्र मंत्र म्हटला, त्यामुळे त्याला काहीच दुखापत झाली नाही आणि मग सिद्धासन घालून तो बसला. वरून लीद केर कचरा पडू लागला. तेव्हा त्याने आकाशास्त्र मंत्रून आपल्या भोवती पोकळ जागा करून घेतली. त्यामुळे सर्व केरकचरा अधांतरी राहून त्याच्या अंगावर काहीच पडले नाही. तो तसाच ध्यानस्थ बसला. पण राजाविरुद्ध त्याने कोणतीही अस्त्रप्रयोग केला नाही. यापुढील कथा पुढील अध्यायात येईल. फलश्रुती, ह्या अध्यायाने पठणाने तुरुंगवासातून मुक्तता होईल. श्री नवनाथ कथासार अध्याय 14वा. श्री दत्तगुरुचरणी अर्पणस्तु. नवनाथ चरणी अर्पणस्तु. अध्याय 15वा. गोरक्ष जालिंदर भेट. कानिफ मच्छिंद्र भेट. बद्रिका आश्रमात गोरक्ष व कानिफ हे दोघे वेगवेगळ्या जागी तप करीत होते. 12 वर्षे झाली. दोघांनी आपापले तप पूर्ण झाल्यावर उद्यापने केली व दोघे तिथून बाहेर पडले. कानिफ उत्तरेकडे गेला, गोरक्ष दक्षिणेकडे गेला. दोघे आपापल्या गुरूंचा शोध करू लागले. गोरक्षाला मच्छिंद्रनाथाच्या भेटीची फार उत्कंठा होती. तो गावोगाव भिक्षा मागत होता. जाईल तिथे गुरुबद्दल, मच्छिंद्राबद्दल चौकशी करीत होता, पण कोठेच पत्ता लागत नाही. जाता जाता तो गौड देशातल्या हेलापट्टण नगरात गेला. नगरवेशीवर गेला. तेथे द्वारपाल होते. त्यांनी साधू पाहून नमस्कार केला. गोरक्षाने विचारले, या नगरात मच्छिंद्रनाथ आले होते का? तेव्हा द्वारपाल म्हणाले, येथे मच्छिंद्रनाथ नावाचा कोणी साधू आला नव्हता, पण जालिंदर नावाचा एक साधू पूर्वी आला होता. काय हो त्याचे आश्चर्य! तो डोक्यावर गवताचा भारा घेऊन जाई व गायींना गवत घाली. तो गवताचा भार अधांतरी डोक्यावर राहत असे. लोकांच्या गायींना तो दया म्हणून गवत आणून खायला देई. गोरक्षाला मोठे नवल वाटले. त्याला वाटले तो मच्छिंद्रनाथच तर नव्हता. त्याने द्वारपालांना पुन्हा विचारले, किती दिवस झाले? कुठे गेला तो? द्वारपाल म्हणाले, 10 वर्षे झाले असतील. पुष्कळ दिवस तो उकिरड्यावर बसून राही. एकाएकी कुठे गेला कोणास ठाऊक. गुप्त झाला असेल, नाहीतर रातोरात निघून गेला असेल. ते ऐकून गोरक्ष एखाद्या लहान मुलासारखा गुरु 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 म्हणून रडला. मच्छिंद्राने आपले नाव बदलले असावे असेच त्याला वाटले. द्वारपालांनी त्याला समजावून सांगितले, तुझे गुरु तुला भेटतील, काळजी करू नकोस, नगरात भिक्षा माग. मग गोरक्ष हेलापट्टण नगरात भिक्षा मागू लागला. तेथे एका रिकाम्या घरासमोर उभा राहून त्याने अलख निरंजनशी हाक दिली. घरात कोणीतरी असेल असे त्याला वाटले, पण त्या घरात कोणीच नव्हते. मात्र तो उभा होता. त्याच्या जवळून जमिनीतून जय अलख निरंजन अशी आरोळी त्याला ऐकू आली. तेव्हा गोरक्ष म्हणाला, कुठे आहात तुम्ही यती महाराज? आतून उत्तर आले, मी जमिनीच्या पोटात आहे. गोरक्षाने विचारले, आपले नाव काय? आतून उत्तर आले, जालिंदर. तुमचे नाव काय? गोरक्ष म्हणाला, माझे नाव गोरक्षनाथ, माझे गुरु मच्छिंद्रनाथ. पण तुम्ही असे जमिनीत का गाडलेले आहात? तेव्हा आतून जालिंदराने मैनावती व गोपीचंद यांची सगळी कथा सांगितली. ती ऐकून गोरक्षाला फारच राग आला. तो म्हणाला, महाराज, तुमची अशी स्थिती केली त्या राजाला भस्म करून टाकतो. तुम्ही फक्त आज्ञा द्यावी. तुमच्यासारख्यांना गर्दीत घालून वर मोठा राजा म्हणून मिरवतो काय? लाज नाही वाटत? जालिंदर म्हणाला, नका नका, तुम्ही आत्ताच काही करू नका. जे झाले आहे ते नाथपंथाच्या हिताचे ठरणार आहे. तुम्ही कोठेही गोष्ट बोलू नका. तुम्ही इथून पुढे जा. मग तुम्हाला कानिफनाथ भेटेल. त्याला हे सगळे सांगा. तो युक्ती करून राजाचे कल्याण करेल, पंथाचा महिमा वाढवेल आणि मला पण वर काढेल. त्याचे ते सांगणे मान्य करून गोरक्षाने सर्व गोष्ट गुप्त ठेवली. तेथून मग तो गावोगाव फिरत जगन्नाथपुरीला गेला.
इकडे कानिफनाथही प्रवास करून गेला. त्याने मार्गात अनेक ठिकाणी लोकांना उत्कृष्ट ज्ञानाचा उपदेश करून हळूहळू पुष्कळ शिष्य गोळा केले. 1, 2, 4, 10, 20, 50 असे होत होत त्याच्या शिष्यांची संख्या 700 वर गेली. तो पुढे पूर्व दिशेने दूरपर्यंत गेला. पुढे श्रीराज्य आहे असे त्याला कळले. त्या राज्यात कोणीही पुरुष गेला तर तो मरतो असे सगळीकडे माहीत झाले होते. लोक त्याच्या शिष्यांना सांगू लागले, पुढे जाऊ नका, फुकट माराल. शिष्याने कानिफनाथाला ते सांगितले, तरी तो पुढे जाण्याचा विचार सोडेना. तेव्हा पुढे जाऊन आपण होऊन मरण ओढावून का घ्यावे अशा विचाराने कित्येक शिष्य पळून जायचा बेत करू लागले. तर काही म्हणाले, भीता कशाला, गुरुवर श्रद्धा ठेवूया, त्यांचे नाव घेऊया, मग काहीच भय नाही. कोणी म्हणाले, काय वेडबीड लागले की काय तुम्हाला, कशाला विषाची परीक्षा पाहता, चला फिरा मागे, जीव वाचवा, तरच्या सगळ्या साधना. त्या शिष्याने अशा प्रकारे जागोजागी बसून उलटसुलट चर्चा केली. तेव्हा कानिफच्या मनात उमजलं, ते सगळे भित्रे आहेत. त्यांची बुद्धी ती काय आणि त्याग तो काय, स्वार्थी आहेत सारे. मग त्याने एक युक्ती केली. भस्म मंत्रून त्याने तिन्ही दिशांना स्पर्शास्त्र सोडले. त्यामुळे असे झाले की श्रीराज्यात जायची वाट तेवढी मोकळी राहिली. दोन्ही बाजूला आणि मार्गाच्या सर्व वाटा बंद झाल्या. मग सर्व शिष्यांच्या टोळ्या एकत्र करून त्याने सर्वांना सांगितले, पुढे श्रीराज्य आहे, तेथे मी जाणार. मारुतीच्या भूकारण तेथे पुरुष मरतात, पण मी न भीता गुरुवर श्रद्धा ठेवून जाणार. तेथील तीर्थे पाहून मागे परत येणार. ज्यांची गुरुवरती नितांत श्रद्धा असेल त्यांनी यावे. जे जीव जाईल म्हणून भीत असतील त्यांनी खुशाल वाटेल तिकडे जावे. त्यांचे असे सांगितले. शिष्य आपापसात विचार करीत राहिले. हळूहळू एक एक काढता पाय घेऊ लागले. 700 शिष्य, पण खऱ्या निर्भय मनाने शिष्य केवळ 7च राहिले. जे 693 शिष्य बरे झाले, वाचलो असे म्हणून मागे फिरले, ते जरासे अंतर कापून जातात असे झाले की जमिनीवर स्पर्शास्त्राचा प्रभाव असल्यामुळे ते जमिनीला चिटकून राहिले. त्यांना हलताच येईना. आपले पाय चिकटले म्हणून ते ओंडवे झाले. हाताने पाय हलवण्याचा प्रयत्न करू लागले तो त्यांचे हातही चिटकून बसले, त्यामुळे ते ओंडवेच राहिले. इकडे कानिफाने आपल्या 7 शिष्यांना सांगितले, जे मागे वळले ते जमिनीला चिकटले आहेत, त्यांच्या पाठीवर पाषाण ठेवून या. तुम्ही चिटकू नये म्हणून विभक्त अस्त्राचे भस्म तुमच्या कपाळी लावतो. मग त्याने त्यांच्या कपाळावर भस्म मंत्रवून लावले. ते 7 जण मागे वळून दूर गेले. त्यांना येताना पाहून बाकीचे शेकडो शिष्य लाजेने चूर झाले. 7 जणांनी मोठमोठे दगड आणून प्रत्येकाच्या पाठीवर ठेवले. ते दगडही चिटकले. ते पाठ हलवून फेकूनही देता येत नव्हते. सर्वजण उन्हात पाठीवर भार सोसत तहानेने व्याकुळ होऊन तळमळू लागले. मग 7 जणांनी त्यांना म्हटले, आता ओरडून तळमळून का उपयोग, गुरुला तुम्ही सोडले, जीविताची आशा धरली, तुम्हाला कोण सोडणार. गुरु व आम्ही श्रीराज्यातून सुटून आलोच तर गुरु काय करायचे ते करतील. आम्ही जातो आता. आहो, थांबा, आम्हाला सोडवा, आमचे चुकले, आम्ही प्रार्थना करतो, तुम्ही गुरूंना सांगा आम्हाला सोडवा, असे ते बिचारे शेकडो शिष्य ओरडू लागले. तेव्हा 7 जण त्यांना म्हणाले, बरे, आम्ही नातांना सांगतो. आणि परत कानिफाकडे येऊन त्यांनी सर्व वृत्त सांगितला व म्हटले, गुरुजी, आता त्यांच्यावर दया करा. ते सुटले तर धावत येऊन पाया पडतील, आता मागे फिरणार नाहीत. कानिफने ते ऐकले. मग भस्माची चिमूट मंत्रून त्याच्याजवळ दिली व म्हणाला, हे विभक्त अस्त्राचे भस्म त्यांच्या कपाळावर लावा, म्हणजे ते मुक्त होतील. 7 शिष्य परत गेले व त्यांनी ते भस्म त्यांच्या कपाळावर लावले. तेव्हा त्यांचे हात पाय जमिनीपासून सुटले. लगेच त्यांनी दगड पाठीवरून फेकून दिले व आणि सर्वजण कानिफाचा जय जयकार करीत पुन्हा कानिफाजवळ धावत आले. त्यांना पाहून कानिफनाथ मौजेने म्हणाला, आहा, किती छान दिसताय तुम्ही. ते बिचारे लज्जित झाले. गुरूंना शरण गेले. आता गुरूंना सोडून दुसरीकडे जाणे ही गोष्टच कोणी काढणार नव्हते. त्यानंतर कानिफनाथाने 700 शिष्यांसह तेथून पुढे श्रीराज्यात सीमेवर दुसरा तळ ठोकला. तेथेच त्या रात्री काय झाले. हनुमंत रामाच्या सेतूवरून भूकार करण्यासाठी निघाला. तो या श्रीराज्याच्या सीमेवर आला. त्याचेही पाय स्पर्श अस्त्रामुळे जमिनीला चिकटले, पण तो वज्रदेही, त्याने काही त्या अस्त्राला जुमानले नाही. त्याला पुढे नाथपंथांचे शेकडो लोक तळ ठोकून बसलेले दिसले. ते पाहता त्याच्या मनात विचार आला,
मी मच्छिंद्राला आत पाठवून काहीतरी करून गुंतवून ठेवला आहे. हे लोक जर आत गेले व त्याला परत नेले मग मैनाकीने बिचारी दुःखी होईल. तेव्हा इथूनच या लोकांना घाबरवून परत हाकलले पाहिजे. असे ठरवून हनुमंताने विशाल रूप धरले. त्यांचे रूप इतके भयंकर होते की कानिफाचे शिष्य घाबरून गुरुच्या मागे मागे लपू लागले. तो त्यांना अभय देऊन म्हणाला, घाबरू नका हो, तो तुमचे काय वाकडे करणार, तुम्ही नुसती गंमत पहा. आणि लगेच त्याने वज्रास्त्र मंत्र म्हणून भस्माची चिमूट आकाशात फेकली. मारुतीने त्याचवेळी दगड व शिळा उचलून भिरकवण्यास सुरुवात केली. वज्रास्त्राचे त्याचे चूर्ण झाले. मग त्याने मुठीने वज्रास्त्र मोडून टाकले. त्यामुळे कानिफनाथ चिडला. त्याने कालिका, अग्नी, इंद्र, वायू ही अस्त्रे एका मागोमाग एक सोडली. त्या चारही अस्त्रांच्या तडाख्यात मारुती सापडला आणि त्याची फारच जर्जर स्थिती झाली. इंद्र व कलिका ही अस्त्रे त्याच्या मागे व पुढे येऊन त्याला घात करण्यासाठी झटू लागली. अग्नी व वायू ही अस्त्रे वरून त्याला त्रास देऊ लागली. त्याने वायूला, मी तुझा मुलगा आहे, मला त्रास देऊ नको, अशी प्रार्थना केली. तेव्हा ते अस्त्र क्षीण झाले. अग्नीला त्याने शेपटाला बांधून समुद्रात बुडवले, पण त्यामुळे समुद्राचे पाणी उकळून लागले. मग समुद्र माणसाचे रूप घेऊन वर आला, कारण उकळत्या पाण्यामुळे जलचर मरू लागले. पाहतो तो मारुती व कानिफ तुंबळ युद्ध करीत आहे. त्यांचे समुद्राकडे लक्ष नव्हते. मग समुद्राने आपणच मेघ उत्पन्न केले व आपले पाणी पावसाने थंड करून घेतले. इकडे कानिफाने मोहनास्त्र फेकून मारुतीचे मन विचलित केले. त्याचे लक्ष समुद्रात बुडवलेल्या अग्नीकडे होते. तेवढ्यात इंद्र व कालिका या दोन्ही अस्त्रांनी मागून पुढून त्याला धडक दिली. मारुती खाली आदळला. तेव्हा वायू स्वतः प्रकट होऊन त्याला मायेने उठवण्यास धावला. मारुती पुन्हा उठला व कानिफावर धावला. तेव्हा वायूने त्याचा हात धरून आवरले व म्हटले, बाबा रे, हे नाथ फार बलिष्ठ आहे, त्यांच्याशी झगडा करू नको. तू मच्छिंद्राशी लढलास, त्याने तुला पर्वत डोक्यावर ठेवलेला असाच बद्ध करून ठेवला होता. तसेच बळ ह्या कानिफाजवळ आहे. तू त्याच्याजवळ सख्य कर. मग समुद्र व वायू मारुतीला घेऊन कानिफाजवळ आले. त्यांनी त्या दोघांचे सख्य करून दिले. मारुती म्हणाला, यांना स्त्रीराज्यात जायचे तर जाऊन द्या, पण मच्छिंद्राजवळ कोणतेही योग संबंधी भाष्य करायचे नाही व त्याला बाहेर न्यायचे नाही. मारुतीची ही अट कबूल करून कानिफनाथ शिष्यासह सकाळी स्त्रीराज्यात शिरला. शेकडो नाथपंथी लोक आणि त्याच्या पुढारी असा एक कोणीतरी मोठा योगी येत आहे अशी वार्ता स्त्रीराज्यात पसरली. त्याचे कानिफ हे नाव कळले. मच्छिंद्रालाही सर्व कळले. ते नाथ कानफटे लोक आले हे कळल्यावर मच्छिंद्र मनातून दचकला. मैनाकिनीला आपण कसे सोडावे त्याने मनातच भीती लपवली व कानिफाला मोठ्या वैभवानीशी सामोरे जाऊन त्याची व जालेंद्रनाथाची इत्यादी सर्व माहिती काढली. आनंद प्रकट केला. त्या सर्वांना स्त्रीराज्यात मरण आले नाही याचे कारणही त्याला कळले. मग त्याने कानिफाला व त्याच्या 700 शिष्यांना स्त्रीराज्यातच महिनाभर ठेवून घेतले. ती कथा पुढील अध्यायात येईल. फलश्रुती, ह्या अध्यायाच्या पठणाने घरातील व बाहेरची भांडणे व तंटे मिटतील, शांतता लाभेल. श्री नवनाथ कथासार अध्याय 15वा. श्री नवनाथ चरणी अर्पण असतो. दत्तगुरु चरणी अर्पण असतो. अध्याय 16वा. कानिफ गोरक्ष भेट. गोपीचंदाची कान उघडणी. मच्छिंद्रनाथाने विचार केला, हा कानिफनाथ परत जाईल, मग त्याला गोरक्ष भेटेल. गोरक्ष माझा शोध करीत असेल, त्याला हा माझा ठाव ठिकाणा सांगेल. पण गोरक्ष येथे येईल, मला घेऊन जाईल, पण तसे तर व्हायला नको आहे. येथे जे सुख मिळते ते कसे सोडू. तेव्हा कानिफाला येथेच गुंतवावा. मग त्याने कानिफाला मोह पाडण्यासाठी सुंदर सुंदर स्त्रिया पाठवल्या. त्यांना पाहून देव, ऋषी, तपस्वी कोणीही भुले असते, पण कानिफा काही भुलला नाही. त्याच्या शिष्यांना सुद्धा त्या स्त्रियांनी मोह पाडण्याचा प्रयत्न केला, पण त्यातल्या एकही भुलला नाही. 1 महिना झाला, कोणीच वश होईना. मच्छिंद्राला वाटले, धन्य आहे या नाथपंथांची. मी मात्र मारुतीच्यासाठी येथे रमलो. त्याचा निरोप घेण्यासाठी कानिफ आला. तेव्हा मच्छिंद्र काय बोलणार. त्याने मोठ्या सन्मानाने त्याला निरोप दिला. खूप संपत्ती दिली. हत्ती, घोडे,
कनाती, तंबू, राहुट्या, शिबिका, रत्ने, मोती, कितीतरी उपयोगी वस्तू दिल्या. एक कोसभर अंतरापर्यंत मच्छिंद्र त्याच्याबरोबर गेला. मग जय जयकार केले. कानिफाने स्त्रीराज्य सोडले. देशोदेशी हिंडत तो गोडबंगालात सुद्धा गेला. जेथे जेथे तो व त्याचे शिष्य जात तेथे तेथे त्याचे उत्तम स्वागत होई. पुढच्या गावी ते ग्रामस्थ त्याची पाठवणी करीत. सर्वत्र कानिफनाथाची व त्याच्या शिष्यांची कीर्ती दुमदुमली. हेलापट्टण नगरात गोपीचंदाला सुद्धा कळले. त्यांनी दूत पाठवले, वृत्त काढले. कानिफनाथाचे वैभव, त्याची सिद्धी, त्याचा प्रभाव, त्याचे वैराग्य, त्याचे तपस्वी शिष्य, सर्वत्र झालेली चांगली कीर्ती राजाने ऐकली. इकडे काय झाले? गोरक्षनाथही बंगाल देशातच आलेला होता. मार्गात एका अरण्यात त्याला कानिफ व त्याचा शिष्य मेळा दिसला. दोघे भेटले. एकमेकांना भेटून त्यांना फार आनंद झाला. प्रेमाने गोष्टी चालल्या होत्या. कानिफाला वाटले गोरक्षाला आपल्या विद्येची चुणूक दाखवावी. तेव्हा तो गोरक्षाला म्हणाला, ही आंबराई मधुर फळांनी भरली आहे. फळे खायला आणू का? गोरक्ष म्हणाला, नको हो, उगाच कशाला त्रास. कानिफ म्हणाला, त्यात त्रास कसला? शिष्यांना सांगतो, ते आंबे तोडून आणतील. गोरक्ष म्हणाला, एवढा त्रास त्यांना कशाला? आता शिष्य आहेत, नसते तर स्वतःच आणावे लागले असते. तुमची इच्छाच असली तर माझ्यासाठी एवढेच करा. आपल्या विद्येच्या बळाने तुम्ही येथे ती फळे आणून द्या. कोणी उठून जायचे नाही. कानिफाला तेच हवे होते. त्याने भस्मावर विभक्त अस्त्र व आकर्षण अस्त्र जप करून भस्म फेकले. त्यामुळे झाडावरचे पिकलेले आंबे सुटली व तरंगत समोर येऊन हातावर पडले. कितीतरी आंबे आले. सर्व शिष्य मंडळी व गोरक्ष आंबे खाऊन तृप्त झाले. सर्वांनी हात धुतले, तोंडे धुतली. नंतर गोरक्षाला वाटले आपली विद्याही याला दाखवावी. मग गोरक्षाने सुद्धा विभक्त अस्त्र व आकर्षण अस्त्र याचा प्रयोग करून आणखी दूरच्या आंबराईतली फळे आणली. ती पण खाऊन झाली. पुष्कळ उरली. सर्वांनी ढेकर दिले. मग गोरक्ष म्हणाला, ही उरलेली फळे पुन्हा वृक्षाला लावून ठेवावी. कानिफ गडबडला. तो म्हणाला, असे कधी झाले आहे? गोरक्ष म्हणाला, खरा गुरुभक्त असेल तर त्याला काय अशक्य आहे? गुरुपुत्र पवित्र श्रद्धावंत असेल तर तो दुसरा ब्रह्मदेव सुद्धा उत्पन्न करेल. इकडे जग तिकडे करेल. त्याला काय कठीण आहे? त्यावर कानिफ म्हणाला, अरे हो हो, माहीत आहे तू, माहीत आहे तुझा गुरु, माहीत आहे तुमची योगविद्या, योगाचे नाव, भोगाची हाव, सगळे स्त्रीराज्य तुझ्या गुरुने भोगले आहे, अजून भोगतोय. कशाला उगाच वालग्न करतोस? ते शब्द ऐकताच गोरक्ष खवळला, दुःखित झाला. तो पण म्हणाला, तुला गुरु पण केवढा प्रतापी आहे. माहीत आहे, 10-12 वर्षे लिदीच्या कुपात पडलाय, प्रत्यक्ष नरकात. त्याला स्वतःचा उद्धार नाही करता येत. तो तुला काय उद्धारणार? जरा 4 सिद्धी मिळाल्या की झाले, शिष्यांचा तांडा फिरवतोस. हेलापट्टण नगरात बघ जा जाऊन. राजा गोपीचंद त्या जालिंदराला चांगला वस्ताद भेटलाय. शेनकीत पुरून टाकलाय त्याला. माझा गुरु असा नाही, मारुती सकट सगळ्या देवांना शरण आणले आहे त्याने. आता पहाच त्यांचा प्रभाव. जय मच्छिंद्रनाथ, जय अलक निरंजन. आता ही पडलेली फळे पुन्हा डहाळ्यावर जाऊन चिकटतील. गोरक्षाने पुन्हा परशास्त्र म्हणून ते आंबे झाडांना चिटकवले. ते पाहून आणि जालिंदराचे वर्तमान ऐकून कानिफ प्रांजळपणाने गोरक्षाला शरण आला. गोरक्ष स्त्रीराज्याच्या दिशेने निघाला. मच्छिंद्र कोठे आहे याचा त्याला पत्ता लागला होता. कानिफ हेलापट्टण नगराकडे निघाला. जालिंदराची वार्ता त्याला कळली होती. त्याचा शोध घेतल्याशिवाय त्याला राहावेना. कानिफनाथ येत आहे हे कळत राजा स्वतः मोठ्या वैभवासहित त्याचे स्वागत करायला आला. जालिंदर घाणेरडा होता. हा योगी कसा वैभवशाली आहे. माझ्यासारखाच राजाला असा श्रेष्ठ गुरु शोभेल. आईला काय कळते असे विचार त्याच्या मनात होते. कानिफ संतापलेला होता. पण गुरुची प्रत्यक्ष भेट झाल्याशिवाय राजावर राग करणे बरे नाही असे त्याने ठरवले. राजा समोर आला. त्याने समोर लोटांगण घातले. त्याची स्तुती केली. त्याला राजवाड्यात नेले. तरी कानिफ शांतच होता. राजाने अनुग्रह मागितला. तेव्हा मात्र कानिफाने रागाने म्हटले, राजा, ज्याचा खरा अनुग्रह तू घेतला पाहिजे त्याला तू पुरून ठेवले आहेस. घोड्याच्या लिदीत, शेणात आणि माझ्यापुढे कसलारे लोटांगण घालतोस? राजा ते ऐकताच घाबरला. त्याने संताची दाळी वृत्ती वर्णन केले. वारंवार क्षमा मागितली. तेव्हा कानिफाने त्याला अभय दिले व त्याला घेऊन तो आपल्या स्वतःच्या शिबिरात गेला. इकडे त्याचे भाषण
ज्या दासीने ऐकले त्यांनी मैनावतीला सगळे सांगितले. मैनावती दुःखाने व्याकुळ होऊन राजाला भेटली व त्याला फार बोलली. राजाने तिची पण क्षमा मागितली. कानिफाचा राग शांत करण्याचे काम राजाने आईलाच करायला सांगितले. पुत्रासाठी आई काय करणार नाही. मैनावतीने कानिफाची भेट घेतली. आपण जालेंद्राचे शिष्य आहोत असे सांगितले. कानिफ म्हणाले, एवढा मोठेपणा सांगतेस तर त्याला लिदीत पुरून का ठेवले? हीच का तुझी गुरुभक्ती? खासा न्याय आहे. ती म्हणाली, गुरुबंधू, मी तुझी बहीण आहे. मी काय सांगते ते ऐक. मला ही गोष्ट मुळीच माहीत नव्हती. गोपीचंदाला मी त्याच्याकडून अनुग्रह घेण्यासाठी विनवित होती तेव्हा त्याने ते गुप्तपणे केले. मला आता दासीकडून तुमचे बोलणे कळले म्हणून मी धावत आले. जालेंद्रनाथ गोपीचंदावर कोप करतील तर मी बुडालेच म्हणून समजेन. गुरुबंधू, सर्वांनाच तूच वाचव. मैनावतीचे बोलणे ऐकून कानिफाचे मन द्रवले. त्याने तिला भिवू नकोस असे सांगितले. मी राजाचे अकल्याण करणार नाही असे अभिवचन दिले. तेव्हा मैनावती वेगळ्या वाटेने राजवाड्यात गेली. मैनावतीने गोपीचंदाला जेव्हा सर्व सांगितले तेव्हा त्याची भीती कमी झाली. जालेंद्रनाथ जिवंत आहे की नाही याची गोपीचंदाला माहिती नव्हती, पण मैनावती योगीजनांचे तपोबल जाणून होती. जालेंद्रनाथ प्रकट कसे झाले ती कथा पुढील अध्यायात येईल. फलश्रुती, ह्या अध्यायाच्या पठणाने दुष्ट स्वप्नांची बाधा नष्ट होईल. श्री नवनाथ कथासार अध्याय 16. दत्तगुरुचरणी अर्पण असतो. नवनाथ चरणी अर्पण असतो. अध्याय 17. जालेंद्र व गोपीचंदाला दीक्षा. दुसरा दिवस उजाडला. गोपीचंद कानिफाकडे गेला व त्याला नमस्कार करून हात जोडून उभा राहिला. कानिफ त्याला म्हणाला, राजा जालेंद्रनाथाला कोठे पुरले ती जागा दाखव. राजा म्हणाला, चला मी दाखवतो. कानिफाने राजाबरोबर आपल्या शिष्यांना पाठवले. ते ती जागा पाहून आले. कानिफाने मग राजाला विचारले, नाथांना बाहेर कसे काढावे? राजा म्हणाला, महाराज आपणच ठरवावे, मी काय करणार? कानिफ म्हणाला, राजा जालेंद्रांना बाहेर काढण्यापूर्वी तुझ्यासारखे दिसणारे 5 पुतळे करून आण. सोने, रुपे, तांबे, पित्तळ, लोखंडाचे पुतळे बनव. राजाने त्याप्रमाणेच आज्ञा दिली. कारिगरांकडून हुबेहूब पुतळे घडवले. ते पुतळे घेऊन राजासह कानिफ जालेंद्राला जेथे पुरले होते त्या जागी आला. त्याने राजाला एक कुदळ घेऊन त्या जागी जमिनीवर घाव घाल असे सांगितले, पण त्याआधी सोन्याचा पुतळा त्या जागेच्या बरोबर वरती ठेवण्यास सांगितला. आतून जालेंद्र विचारित तर स्वतःचे नाव सांग असे समजावून सांगितले. मग राजाने तसेच केले. पहिला कुदळीचा घाव घातला तोच आतून जालेंद्रने रागाने ओरडून विचारले, कोण खणतोय? राजा म्हणाला, मी गोपीचंद राजा खणतोय. हे शब्द राजाने काढले तोच त्या सोन्याचा पुतळा जो कोपावर ठेवला होता तो जळून गेला. राजा घाबरला. मग कानिफाने रुपाचा पुतळा ठेवून खणायला सांगितले. तेव्हा पण त्या पुतळ्यावर जालेंद्राच्या रागाचा परिणाम झाला. तो जळून गेला. मग तांबे, पित्तळ, लोखंड याचे पुतळेही क्रमाने जळून गेले. कानिफाने राजाला खुणेने जवळ बोलावले व म्हटले, आता जरा वेळ थांब. मग पुन्हा कुदळीचा घाव घाल. कोण म्हणून विचारले की मी सांगेन, तू बोलू नकोस. राजाने जमीन उकरण्यासाठी पुन्हा जरा वेळाने कुदळ उचलली. तेवढ्या वेळात कुपातून जालेंद्र विचार करू लागला. 4-5 वेळा मी संतापाने गोपीचंद राजाचे भस्म करण्याचा प्रयत्न केला, पण मेला नाही. हे मोठे नवल आहे. आपल्या शापापुढे कोणीच टिकणार नाही. तर हा जगला म्हणजे साक्षात परमेश्वरच याच्या पाठीराखा आहे. आता जर तो असला तर समोरच दिसला तो चिरंजीव होईल. इकडे चिरंजीव मंत्राने भस्म मारून कानिफाने राजाच्या कपाळाला फासले व म्हणाला, घाल घाव. राजाने कुदळ मारली. आतून जालेंद्रने विचारले, अजून कोण हा कुदळ मारतोय? तेव्हा पटकन कानिफ म्हणाला, गुरुजी, मी तुमचा बालक कानिफ. गोपीचंद राजाला मी घेऊन आलोय. त्याला जमीन उकरायला सांगितले आहे. गुरुजी, तुम्हाला भेटण्यासाठी माझे प्राण कंठाशी आले आहेत. ते शब्द ऐकताच जालेंद्राचा राग कुठल्या कुठे मावळला. त्यालाही कानिफाला भेटायची उत्कंठा लागली. गोपीचंद राजा चिरंजीव हो असा आशीर्वाद त्याने दिला. सेवकांना बोलावून भराभर जमीन खणण्याचे काम चालू झाले. 10-11 वर्षात जमीन घट्ट झाली होती. कुदळीचे घाव वज्रास्त्रावर पडले व खण खण असा आवाज झाला. तेव्हा आतून जालेंद्राने इंद्रास्त्र योजून
वज्रास्त्र मोकळे केले व स्वतः आतून बाहेर आला. तो बाहेर येताच कानिफ व जालेंदर अगदी प्रेमाने भेटले. गोपीचंदाने जालेंदराला साष्टांग दंडवत घातले. तेव्हा जालेंदर म्हणाला, बाळा, तू मेला असतास, पण आता देवयोगाने वाचला आहेस. आता तू सूर्य चंद्र असेपर्यंत अमर होशील. जालेंदराने मैनावतीचे, गोपीचंदाचे व कानिफाचे सांत्वन केले. मग तो गोपीचंदाला म्हणाला, राजा, आता तू ठरव. तुला हे नश्वर राज्य व भोग हवेत की हे सर्व सोडून वैरागी व्हायचे आहे. तुला अमर केले आहे. हे राज्य व ही संपत्ती सुखाची वाटली तरी क्षणिक आहे. वैराग्याचा मार्ग व भोगाचा मार्ग दोन्ही तुला मोकळे आहे. जे दिसते ते सगळे नाशवंत आहे. तू विचार कर. गोपीचंद विचार करू लागला. माझे राजवैभव म्हणजे त्याच्या पुढे चौथा. याने देऊ केलेले वैराग्यच वैभव म्हणजे चिंता कायमची मिटवणारे आहे. तो लगेच म्हणाला, महाराज, आता मला इथे काहीच नको. आपण मला आपल्यासारखे करावे. जालेंदर म्हणाला, नीट विचार कर. ठाम वचन दे. राजा म्हणाला, अगदी निर्धाराने सांगतो. मला आपला म्हणावे. मी शरण आहे. गोपीचंदाला दीक्षा. तेव्हा जालेंदराने आपला हात त्याच्या पाठीवर फिरवला व डोक्यावर ठेवला. मुखाने शाबासकी दिली. त्याने शरीर डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळले. त्या कृपादृष्टीने राजा रोमांचित झाला. मग त्याच्या कानात जालेंदराने मंत्रोच्चार केला. त्यावेळी सर्व जग कसे नाशवंत आहे याची राजाला खात्री पटली. काया व दृश्य पदार्थ सर्व माया आहे असे दिसले. मोह नष्ट झाला. मन विनयशील झाले. मग जालेंदराने वडाचा चीक लावून त्याच्या केसांच्या जटा वळल्या. त्याला कोपीत नेसवली. त्याच्या कानावर मुद्रा काढल्या. शैली, कंथा, भस्माची झोळी दिली. शिंगी, कुबडी, फावडी, भिक्षेची झोळी हाती दिली. त्याचे संपूर्ण परिवर्तन झाले. जालेंदराचा हात हाती घेऊन तो प्रेमाने नाथ नाथ असे म्हणू लागला. गोपीचंदाच्या स्त्रियांचा शोक. ही वार्ता अंतःपुरात गेली. त्यामुळे स्त्रियांना एकच हाहाकार उडाला. स्त्रिया शोक करू लागल्या. जालेंदराने गोपीचंदाला प्रथम आपल्याच राज्यात, आपल्यालाच राजवाड्यासमोर आपल्याच स्त्रियांकडे माई भिक्षा वाढो असे म्हणून भिक्षा मागण्यास सांगितले. वैराग्याची त्याची कसोटी घ्यायची हवी होती. ज्याच्या सौंदर्याने, मोहाने राजाने जालेंदराला पुरले होते त्यांच्या समोर वैरागी होऊन व शिंगी फुकून भिक्षा मागितली पाहिजे. गोपीचंदाने त्याचप्रमाणे भिक्षा मागण्यास प्रारंभ केला. तेव्हा मात्र त्याला पाहून स्त्रियांनी फार दुःख केले. त्यांचे आक्रोश गगनाला भिडले. पाहणारे लोक हवालदिल झाले. पण गोपीचंद अचल होता. गुरुची आज्ञा मानणे हेच त्याचे काम होते. लुमावती आणि इतर स्त्रिया त्याच्या भोवती गोळा झाल्या. त्याला म्हणू लागल्या, तुम्ही आमच्या जवळ संसार करणार नसला तर आमचे काहीही म्हणणे नाही, पण आमच्या डोळ्यासमोर तरी राहा. तुम्हाला एक पूर्णकोटी बांधून देऊ. आम्हाला दर्शन सुख तरी मिळावे. तुम्हाला आम्ही त्रास देणार नाही. आम्ही तुमची सेवा करू. पण राजाचे त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. त्याने तर हातातली कोबडी त्यांच्यावर उगारली व त्यांना दूर हाकलण्याचा आव आणला. तेव्हा त्या वारंवार त्याला प्रश्न विचारून सतावू लागला. नाथ, तुम्ही एकटे कसे राहणार? तुमच्याबरोबर बोलेल कोण? राजा म्हणाला, शिंगी कुबडी बोलेल. तुम्हाला आसन अंथरून जमिनीचे, पांघरून आकाशाचे, सोबत कुबडी फावडी, थंडीपासून रक्षण, धुनी पेटवीन. सेवक चाकरी जगातले सर्व लोक करतील. आई बाप घरोघरी भेटतील. भाऊ बहीण घरोघरी भेटतील. अन्न कंदमुळे हीच पंचपक्वाने. वस्त्रे फाटली तर मनाने इंद्रिये आवरून धरणे म्हणजेच वस्त्रे. कंथा फाटली तर योगाने दिव्य कंथा निर्माण करेल. कुबडी तुटली तर, शिंगी फुटली तर सगुण व निर्गुण या दोन्ही तर अभंग कुबड्या व शिंगी आहेत. आगम व निगम याचा तारा तर तुटत नाहीत. खेचरी व भूचरी या मुद्रा ह्याच कुबड्या. स्त्रिया सारखे प्रश्न विचारित होत्या. गोपीचंद योगातील गूढ उत्तरे देत होता. पुन्हा त्याने भिक्षा मागितली तर भिक्षा न घालता त्या रडत त्याच्याजवळ येऊ लागल्या. तेव्हा राजाने फावडे उगारून त्यांना हाकलले.
तेवढ्यात मैनावतीने शिजवलेले अन्न आणले. संन्यासिनी आई व विरक्त राजा हाच भिक्षेकरी अपूर्व दृश्य होते ते. ती भिक्षा घेऊन जालेंदराकडे गोपीचंद गेला. जालेंदर व कानिफ, मैनावती व गोपीचंद यांनी त्यानंतर नाथपंथाची योगविद्येसंबंधी 3 दिवस खूप चर्चा केली. गोपीचंदाला पुष्कळ उपदेश करून जालेंदराने त्याला सांगितले, राजा, हा देश सोडून तू बद्रिका आश्रमाला जा. लोखंडाच्या काट्यावर उभा राहून तेथे तू 12 वर्षे तप कर. राजा लगेच जायला निघाला. आपले सर्व राजवैभव सोडून गोपीचंद राजा खरोखरीच वरद बद्रिका आश्रमात जाणार हे ऐकताच सर्व प्रजाजन दुःखाने व्याकुळ होऊन त्याला निरोप देण्यासाठी हेलापट्टण नगराच्या सीमेपर्यंत गेले. जालेंदर व कानिफ, प्रधान, मंत्री, अधिकारी, लहान थोर सेवक राजाला पोचवण्यासाठी 2 कोसापर्यंत गेले. लुमावती राणीचा पुत्र मुक्तचंद याला मंत्र्यांनी त्यानंतर राज्यपद दिले. जालेंदराने त्याला राज्याभिषेक केला. राजाच्या सर्व सरदारांना व मंत्र्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे वस्त्रे व भूषणे देऊन त्यांचा गौरव केला, त्यांचा सन्मान केला. मैनावतीला मुक्तचंदाच्या आज्ञेत राहा असे सर्व स्त्रियांना सांगितले. मैनावतीला गोपीचंदाप्रमाणेच मुक्तचंदाची काळजी घेण्यास सांगितले. नंतर जालेंदर, कानिफ, त्याचे शेकडो शिष्य 6 महिने तेथे राहिले. त्याने राज्याची नीट व्यवस्था लावून दिली. गोपीचंदाची गोष्ट पुढील अध्यायात येईल. या अध्यायाच्या पठणाने योगसिद्धी प्राप्त होतील. श्री नवनाथ कथासार अध्याय 17. श्री गुरुदत्त चरणी अर्पणस्तु. नवनाथ चरणी अर्पणस्तु. अध्याय 18. चंपावती आख्यान. गोपीचंद बैरागी झाला. तो बद्रिका आश्रमाकडे निघाला. वाटेत गाव लागले की आत शिरावे, 4 घरी भिक्षा मागावी, मिळेल त्यास संतुष्ट असावे, अलख निरंजन ध्यान ठेवावे, वाचेने तेच नाम घ्यावे, कशाचाही मोह नाही, चिंता नाही, कोणाबद्दलही ओढ नाही, सदा सर्वदा गुरुची आठवण काढावी आणि पुढील गाव लागले की मागचे विसरून जावे, अशा रीतीने तो जात होता. गोपीचंद राज्यत्याग करून निघाला आहे ही बातमी त्याच्या देशात सर्वत्र पसरली. त्याच्या आधीच गावोगाव त्याची कीर्ती पसरली होती. तो राजाला थांबवून घेऊन राहण्याचा आग्रह करीत होता. नाना पक्वाने अर्पण करीत होता. अनेक चांगले पदार्थ त्याच्या पायाशी ठेवीत होता. पण त्या विरक्त महापुरुषाने भिक्षाच तेवढी घेतली. कोठेही तो जास्त वेळ थांबला नाही. गोंड देश मागे पडला. कौल देश लागला. तेथे पौलपट्टण गाव राजधानीचे होते. तेथील राजा तिलकचंदन महाबलाढ्य, पराक्रमी व मोठे सैन्य बाळगून होता. गोपीचंदाची बहीण चंपावती त्याच्या मुलाला दिली होती. तेथेही गोपीचंदाची बातमी आधीच कळली होती. पण तेथे राजा व चंपावतीचे सासरचे सारे लोक गोपीचंदाची निंदा करू लागले. भावाची निंदा ऐकून चंपावतीला फार दुःख झाले. पण करणार काय? ती मुकाट्याने बोलणी खात होती. गोपीचंद पौलपट्टणात गेला व एका पाणवठ्याजवळ जाऊन बसला. हरी हरी, जय गुरुदेव असे नामस्मरण तो करीत होता. शिंगी वाजून अलख निरंजन गर्जना करीत होता. चंपावतीच्या दासी तिकडून जात होत्या. त्यांनी त्याला पाहिले, ओळखले आणि चंपावतीला तसेच तिलकचंदाला व चंपावतीच्या पतीला पण सांगितले. राजाला वाटले, हा सुनेचा भाऊ गावात भिक्षा मागेल तर आपले हास्य होईल, आपल्याला तोंड बाहेर काढणे नको होईल. त्याने सेवकाला सांगितले, अरे तुम्ही त्या गोंड देशाच्या भिकारी राजाला तो कोठेही भिक्षा मागण्याआधी आपल्या पागेत आणून ठेवा. पण थांबा, चंपावतीच्या स्वतःच्या दासींना पाठवा, त्याच हे काम करतील. झाले अशी आज्ञा देऊन राजा राज्यसभेत गेला. चंपावतीच्या दासी गोपीचंदाला बोलवायला गेल्या. गोपीचंदाने म्हटले, आम्ही वैरागी, आमच्या बहिणी आता सर्वच घरी. चंपावती काय वेगळी? दासी म्हणाल्या, महाराज तुमच्या बहिणीचे मन मोडू नका. मग एकदा स्वतः भेटून चंपावतीचा निरोप घेऊन जावे. असे म्हणून गोपीचंद राजवाड्यात गेला. मग राणीने उत्तम अन्नपदार्थ वाढून त्याला भोजन पाठवले. दासींनी
पागेत गोपीचंदाला बसवले होते. एका तरुण दासीने ते ताट गोपीचंदाला नेऊन दिले व म्हटले, महाराज जेवण करा, तुम्हाला राजांनी अन्न पाठवले आहे. गोपीचंदाला क्षणभर वाटले, हा सोयऱ्यांनी मला अपमानाने पागेत बसवले आणि दासीने अन्न आणून दिले. पण पुन्हा त्याने विचार केला, मी तर आता राजा नाही, मी जोगी. मला सारे सारखे, शत्रू मित्र हा भेद नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्म, त्यात काही दोष नाही. आणि त्याने गुरुस्मरण करून अन्नाचा घास घेतला. दासीने चंपावतीला हळूच बोलावून गवाक्षातून तो बैरागी भाऊ दाखवला व मग त्या दूर गेल्या. तो तुमचा भाऊ ना राजाना, मग येते का ओशाळासारखे खात बसलाय? त्याला जोगी कोणी हो केले? लज्जा नाही का वाटत? काय हो तुम्हाला हा भनंग भिकारी चोरासारखा भाऊ पाहून काहीच कसे वाटत नाही? इत्यादी दुरुत्तरे करून हिणून त्या चंपावतीला प्रश्न विचारू लागल्या. मग तिच्या नणदा जावा याही तिच्यावर तोंडसुख घेऊ लागल्या. ते कटू शब्द ऐकून चंपावतीला धरणी दुभंगून पोटात घेईल तर बरे असे वाटले. तिला भयंकर दुःख वाटले. राग व दुःख याच्या तिरीमिरीत तिने एकटी असताना आपल्या पोटात खिंजीर खुपसून घेतला. ती धाडकन जमिनीवर पडली. रक्ताचे थारोळे झाले. ती तात्काळ गतप्राण झाली. इकडे पागेत गोपीचंद दासींना म्हणाला, मला चंपावतीने बोलवले आहे ना, मग तिची माझी भेट घालून द्या. दासी मग अंतपुरात गेला. पाहता तो काय, चंपावती तिच्या महालात पडलेली, रक्ताचे थारोळे जमिनीवर झालेले, आतडी बाहेर आलेली, हातात खंजीर. तसाच चंपावतीचे प्राण केव्हाच गेले. दासी एकदम किंचाळल्या. सगळ्या राजवाड्यात वाऱ्यासारखी बातमी पसरली. सर्वजण शोक करू लागले. तिच्या महालात ही गर्दी झाली. सगळे सेवक, दीर, नंदा, जावा नाना तर्क कुतर्क करू लागल्या. भावाच्या अपमानाने चंपावतीने जीव दिला असे कोणी म्हणू लागले. गोपीचंद आला आणि ही सून मेली म्हणून त्यालाच कोणी अपशकुनी म्हणू लागले. काही स्त्रिया हंबरटे फोडून रडू लागल्या. राजवाड्यात झालेला कोलाहल घोडशाळेपर्यंत पोहोचवला. पागेदाराला सुद्धा कळले. चंपावती राणीने खंजीर खुपसून जीव दिला. तिचा गोपीचंद नावाचा भाऊ आपले राज्य सोडून भिकाऱ्यासारखा भटकतो, त्याचे तिला फार दुःख झाले. गोपीचंदाने बाहेरची गडबड ऐकून विचारले तेव्हा पोगेदाराने ते जे त्याला कळलेले होते तसेच त्याला सांगितले. गोपीचंदाला फार वाईट वाटले. आपण इथे आलो आणि चंपावतीने मरणाला कारण झालो असा बोबाटा लोकात होईल व या गोष्टीचा विसर कोणालाच पडणार नाही, हे काही ठीक नाही असा विचारही त्याच्या मनात आला. इकडे चंपावतीचे प्रेत जाळण्यासाठी लोक स्मशानाकडे नेत होते. गोपीचंदही उठला व त्या लोकांबरोबर स्मशानात गेला. नाथपंथांचा तिरस्कार व हेटाळणी करणाऱ्या या लोकांना चमत्कार दाखवून त्यांची तोंडे बंद करावी असे गोपीचंदाने ठरवले. तो पुढे गेला. चंपावतीच्या प्रेताजवळ उभा राहिला व लोकांना म्हणाला, लोक हो, माझे वचन ऐका. मी चंपावतीला पुन्हा जिवंत करतो. तुम्ही थांबा, माझे गुरु जालंधरनाथ यांना येथे आणतो. पण लोकांचा विश्वास बसेना. ते म्हणू लागले, मृत माणूस कधी जिवंत होणार आहे का? तो वारंवार सांगत होता तरी त्याचे ऐकले नाही. 4 दिवस धीर धरा, मी आत्ता जातो. जालंधर ऋषी मोठे सिद्ध आहेत, त्यांची सिद्धी अपूर्व आहे असे तो अगदी जीव तोडून तळमळीने सांगत होता. तरी लोकांनी ती चिता रचली व चितेला अग्नी देण्याची तयारी सुद्धा केली. तेव्हा गोपीचंद स्वतः चितेवर जाऊन बसला व ओरडला, जाळताना मग मला पण जाळा. मी जळालं तर मग पहा, जालंधर येईल आणि तुमचे भस्म करीन. लोक म्हणू लागले, गोपीचंद वेडा झालाय. तिलकाचंद राजा म्हणाला, हा वैरागी गुरुच्या नावाने गर्व करतोय का रे? काय चमत्कार करशील? तो म्हणाला, गुरु बोलतील तसेच होईल. मग तिलकचंद म्हणाला, चंपावतीच्या प्रेताचा डावा हात काढा, ह्याला द्या, तो घेऊन हा गुरुकडे जाईल. आता खाली उतर. असे म्हणून तिलकचंदाने प्रेताचा डावा हात तोडून दिला व त्याला जायला सांगितले. तो येईपर्यंत प्रेत न जाळण्याचे व राखून ठेवण्याचे कबूल केले. गोपीचंद हेलापट्टा नगरापासून 5 कोसापर्यंत आला. त्याच्या हाती बहिणीच्या प्रेताचा डावा हात होता. हा नगरात आला तर सगळीकडे नसता बोबाटा होईल हे जालंधराने अंतर्दृष्टीने जाणून प्रयाण अस्त्र जपून भाळी भस्म लावून तो योगी वायुवेगाने गोपीचंदाला वाटेतच भेटला व त्याने
आलास असे त्याला विचारले. गोपीचंदाने सर्व दुःखद वृत्त सांगितले. तू काही चिंता करू नको, मागे फिर, चल मी येतो असे म्हणून मग जालेंद्र गोपीचंदासह पौलपट्टणाला वायुवेगाने आला. राजप्रसादाच्या अंगणात ते शिरले. तेथे सर्व लोक शोक करीत होते. दोघांना पाहून ते लगेच उठले. तिलकचंद चकित झाला. 4 दिवसाऐवजी प्रहराच्या आतच गोपीचंद व जालेंद्र आले. बापरे, हा योगी केवढा तेजस्वी दिसतो. आगीचा लोळच असे मनाशी म्हणत राजा धावला. सुवर्णाचे सिंहासन आणवून त्यावर त्याने जालेंद्र बसवले. त्याला फार सन्मानाने वागवू लागला. पण त्याने केलेला हा सत्कार दांभिक होता. गोपीचंदाला त्याने केवढा अपमान केला आणि त्याच्या बहिणीला किती मनस्ताप दिला. त्यामुळे तिने कसा जीव दिला हे जालेंद्राला माहीत झाले होते. त्याने तिलकचंदाची खरडपट्टी काढली. नंतर प्रेताचा हात हातात घेऊन जालेंद्राने संजीवनी मंत्र म्हटला व भस्म त्या हातावरच टाकले. तात्काळ चंपावती चल उठून ये असा आदेशही दिला. त्यावेळी आश्चर्य असे झाले की चंपावती चितेवरून उठून क्षणार्धात तेथे आली. जशी पूर्वी जिवंत होती तशीच. हे अपूर्व अचाट योग सामर्थ्य पाहून राजासह सर्वजण जालेंद्रनाथाला जयजयकार करू लागले. राजा तर नाथाला पूर्णपणे शरण गेला. त्याला अभय देऊन जालेंद्र पुन्हा हेलापट्टणला जाण्यासाठी निघाला. तेव्हा त्याच्या दयेची भीक मागून तिलकचंदाने सर्वांनी एकत्र भोजन करावे, मगच नाथांनी जावे अशी प्रार्थना केली. ती मान्य करून चंपावतीला स्वयंपाक करण्यास सांगितले. पतीसह तिला आपल्याजवळ जेवणासाठी बसून संजीवनी विद्येचा प्रसाद म्हणून जालेंद्राने आपल्या हाताने तिला आपल्या पत्रातील घास भरवला व तिला अमरत्व दिले. भोजनोत्तर विडे वगैरे देऊन राजाने सर्वांना संतुष्ट केले. जालेंद्राने जाताना सांगितले, तिलकचंदा, गोपीचंद पूर्ण तप करण्यासाठी बद्रिका आश्रमात जात आहे. त्याचा पुत्र मुक्तचंद राज्यावर बसवला आहे. तू त्याचे रक्षण कर. ते राजाने मान्य केले. मग जालेंद्र हेलापट्टणास परत गेला. तेथे 6 महिने राहिला. त्याने मुक्तचंदाला राज्यकारभाराचे शिक्षण दिले. मग तो कानिफ शिष्य वर्गासह देशोदेशी तीर्थाटन करीत पुन्हा बद्रिका आश्रमात पोचले. तोपर्यंत 12 वर्ष गेली. गोपीचंदाचे तप पूर्ण झाले होते. मग जालेंद्राने गोपीचंदाकडून तपाचे उद्यापन करून घेतले. सर्व विद्या शिकवून सर्व देवतांना बोलावून त्याच्याकडून सर्व मंत्रांचा वरदाने दिली. मंत्र्यांना वरदाने देववली. गोपीचंद जालेंद्राचा शिष्य. त्याची ही अशी अद्भुत कथा आहे. फलश्रुती. ह्या अध्यायाच्या पठणाने ब्रह्महत्येचे पातक नष्ट होईल. कुंभी पाक नरकातूनही पितरांचा उद्धार होईल. श्री नवनाथ कथासार अध्याय 18. दत्तगुरु चरणी अर्पण असतो. नवनाथ चरणी अर्पण असतो. अध्याय 19. मच्छिंद्राच्या शोधासाठी स्त्रीराज्यात. कानिफाकडून गोरक्षाला कळलेले होते की मच्छिंद्रनाथ स्त्रीराज्यात आहे. तेव्हा तो तात्काळ देशामागून देश ओलांडीत स्त्रीराज्याजवळ गेला. मच्छिंद्रनाथ मोठ्या राजवैभवात आहे. तेथे आपल्याला कोण ओळखणार? बरे, माझे नाव मच्छिंद्रनाथाला कळले व मी आलो आहे असे कळले तर त्याला स्त्रीराज्यातील भोग घेण्याची लाज वाटेल. इतकेच काय, तो माझ्या घातही करण्यास तयार होईल. कारण आसक्तीने माणूस कोणत्याही थराला जातो. बरे, त्याच्याशी योगविद्येचे बळ दाखवून रण माजवावे तर ते पण आपल्याला बरे नव्हे असे विचार करीत गोरक्ष स्त्रीराज्याच्या सीमेवर पोचला. त्याला काही नर्तिका आत जाताना दिसल्या. त्यातील मुख्य होती ती फारच सुंदर होती. गोरक्षाने तिला विचारले तेव्हा ती म्हणाली, आम्ही स्त्रीराज्यात जात आहोत. मैनाकीने राणीसमोर नृत्यकला दाखवून आम्ही तिच्याकडून पुष्कळ धन मिळवून सुखी होऊ. गोरक्ष म्हणाला, मी तुमच्या साथीदार म्हणून स्त्रीराज्यात येऊ का? ती मुख्य स्त्री होती. तिचे नाव होते कलिंगा. ती म्हणाली, आमचा साथीदार, तुला काही कला येते का? हुन्नर हवे. गोरक्ष म्हणाला, मी गायन करीन, मृदुंग वाजवीन. ती म्हणाली, असे म्हणतोस तर येथे दाखव तुझे कौशल्य. गोरक्षाला तिने सारंगी दिली. गोरक्ष म्हणाला, बसा, तुम्हाला चमत्कार दाखवतो. त्या सर्व स्त्रिया गोरक्ष काय करतोय ते पाहू लागल्या. गोरक्षाने भस्म मंत्रून कपाळाला लावले, ओटांना लावले, 10 दिशांना फेकले व वाद्याला लावले. गंधर्व प्रयोग केला होता त्याने. त्यामुळे असा चमत्कार झाला की वृक्ष, दगड सुद्धा गायन करू लागले, वाद्य वाजवू लागले. तो वनभाग स्वराने भरून गेला. तो प्रकार पाहून कलिंगा चकित झाली.
तिला त्याच्याबद्दल फार आदर वाटू लागला. तिने मनात विचार केला, आपण याच्याच संगतीत राहावे, आपले कल्याण होईल. तिने गोरक्षाचे नाव विचारले, पण गोरक्षाने पुरवडा असे आपले खोटेच नाव सांगितले. आपले खरे नाव सांगितले तर उगीच अडचणीत येतील असे त्याला वाटले. गोरक्ष तिला म्हणाला, मी बैरागी आहे. विषयभोग मला नको आहेत. धनसंपदा मला नको आहे. एका वेळेस पोटापुरते मिळाले की झाले. कलिंगना म्हणाली, ठीक आहे, तेवढी गरज सहज भागेल. तू एक मात्र लक्षात ठेव, स्त्रीराज्यात तुला पुरुष वेशाने येता नाही येणार. तेथे पुरुष मरतात. मारुती भूकार करतो त्याचा प्रभावच असा आहे. स्त्रिया त्यामुळे गर्भधारण करतात, पण मुलगा असला तर मरतो, मुलगीच फक्त जगते. गोरक्ष म्हणाला, मारुतीचे भय मला नाही. तुम्ही चिंता नका करू. माझे योग बळ जास्त आहे. मग त्याने कालिंगा व इतर नर्तिकां यांसह रथात बसून स्त्रीराज्यात प्रवेश केला. पण सीमेवर वज्रास्त्र, परशास्त्र, मोहनास्त्र व नागास्त्र याचा संरक्षक प्रयोग करून ठेवला. ती सर्व मित्रिमंडळी व गोरक्ष यांनी चिन्नापट्टण या गावात पहिल्या रात्री वस्ती केली. एक प्रहर रात्र झाली, तो चंद्र उगवला. चांदण्या रात्रीला सर्वजण निजलेले असताना मारुती स्त्रीराज्यात शिरण्यासाठी सीमेवर आला. तोच वज्रास्त्र त्याच्या छातीवर आदळले, तो खाली पडला. तो स्पर्शास्त्रामुळे जमिनीत चिटकून राहिला. मोहनास्त्रामुळे त्याला आपण कशासाठी आलो याचा विसर पडला आणि नागास्त्राने हातापायाने विळखा पडून मारुतीचे प्राणही कासावीस झाले. तेव्हा हा कोणीतरी महाप्रतापी योगीच आपला शत्रू असावा व यातून सोडविणारा केवळ आपला रामप्रभूच आहे, दुसरा कोणी नाही, असे स्मरण होऊन मारुतीने रामाचा धावा करू लागला. तेव्हा भक्ताच्या हाकेने श्रीराम तेथे प्रकट झाले. त्याने इंद्रास्त्राने वज्रास्त्र निवारण केले. विष्णूच्या रूपाने मोहनास्त्र, गरुडास्त्राने नागास्त्र व विभक्त अस्त्राने परशास्त्र नाहीसे केले. मारुती सावध झाला. त्याला श्रीरामाचे दर्शन झाले. मारुती व श्रीराम हे अस्त्रबळ कोणाचे याचा विचार करू लागले. श्रीरामाने अंतर्ज्ञानाने जाणले की नवनाथापैकी हरी अवतार जो गोरक्ष त्याचेच हे कृत्य आहे. तो श्रीराज्यात आला आहे व चिन्नापट्टण गावात वस्तीला आहे. त्याने मारुतीला सांगितले. तेव्हा मारुती म्हणाला, मच्छिंद्रनाथाला गोरक्षनाथ परत घेऊन जाईल. तेच टाळावयाचे आहे. तुम्ही मधुर बोलून त्याचे मन वळवा. माझी भक्ताची ही प्रार्थना ऐकाच. श्रीरामाने मान्य केले व ते दोघे शास्त्रे जाणणाऱ्या ब्राह्मणाची रूपे घेऊन चिन्नापट्टण गावात गेले. गोरक्ष निजला होता. तो मच्छिंद्रनाथाचे स्मरण करीत एकटाच निवांत बसून आनंदाने डोलत होता. त्याच्यासमोर दोघे आले व त्याला नमस्कार करून बसले. मग गोरक्षाची श्रीरामाने प्रशंसा केली. त्याचा दया, क्षमा, शांती, विरक्ती, ब्रह्मस्थिती, विनय, निर्वीरपणा आदी गुणांची फार वाखाणणी केली. गोरक्ष प्रसन्न मनाने म्हणाला, विप्रहो, मी तर स्वतःच वैरागी. मी तुमचे कोणते कार्य करू ते सांगा. ते म्हणाले, आम्ही सांगू, पण तू नाकारशील. आम्ही याचक ब्राह्मण. तू वचन दे, मग सांगतो. गोरक्ष मोठा सावध होता. तो विचार करू लागला, या स्त्रीराज्यात पुरुष कसा येईल? याला तर मरेल. बरे, मग सीमेवर आपण अस्त्रे पेरली आहेत. देवतासुद्धा त्यात अडकतील. व रात्री अपरात्री हे ब्राह्मण येथे येतात आणि माझी प्रशंसा करतात. मी एकटाच त्यांना हवा आहे. याचा हेतू तरी काय आहे? हे कोणीतरी महान देवच आहेत. मी मच्छिंद्राला नेण्यास आलो आहे. ते सोडून दुसरे काहीही बोलणे यांनी काढले तरी चालेल. मग तो मोठ्या विनयाने त्या ब्राह्मणांच्या पाया पडून म्हणाला, स्त्रीराज्यात कोणीही पुरुष येणार नाही. मी पेरलेले अस्त्रे ओलांडून तुम्ही आलात तेव्हा तुम्ही ब्राह्मण नव्हे. तुम्ही साक्षात विष्णू, महेश किंवा ब्रह्मदेव असाल. माझ्याजवळ ही माझी नाथपंथाची सामुग्री तेवढी आहे. तुम्हाला मी काय वचन देणार? असे बोलून तो त्यांना पाया पडला. श्रीरामाने मारुतीला खुणेने असे दाखवले की आता आपले खरे स्वरूप त्याला दाखवले पाहिजे. मग श्रीराम व मारुती तेथे स्वतःच्या रूपात प्रकट झाले. श्रीरामाने गोरक्षाला प्रेमाने आलिंगन दिले व म्हटले, गोरक्षनाथ, मैनाकिनीने मारुतीकडून वरदान मिळवले आहे, वचन घेतले आहे व तुझे गुरु मच्छिंद्रनाथ यांना मागून घेतले आहे. तू येथे आला आहेस, पण मच्छिंद्रनाथांना तू परत घेऊन नयेस अशी मारुतीची इच्छा आहे.
गोरक्ष म्हणाला, तुमचे म्हणणे तुमच्या दृष्टीने ठीक आहे, पण आम्ही नाथपंथी. मच्छिंद्राने स्त्रीविलासात गुंतून राहावे हा आमच्या पंथाला काळिमा आहे. मी त्याला घेऊन जाणारच. तुम्ही काहीही म्हणा. आकाश खाली कोसळले, मेरू मंदार फुटून त्याचे तुकडे झाले, पृथ्वी प्रलय झाला तरी यात बदल होणार नाही, सांगून ठेवतो. हे त्याचे निर्धाराचे वचन ऐकले व मारुती आता युद्ध करणार हा तर्क करून श्रीरामाने पटकन मारुतीचा हात आपल्या हाताने दाबून धरला. मारुती अगदी फारच संतापलेला होता, पण श्रीराम त्याला म्हणाला, वायुपुत्रा, हे नाथपंथी माझे प्रिय भक्त आहेत. तू पण माझा भक्त आहेस. अरे, त्यांच्या कार्यात तू अडथळा आणणे योग्य नव्हे. राग आवर, काम ते केवढे आणि त्यासाठी एवढे चिडायला काय झाले? पुढे काय घडले ते पहा तरी. श्रीराम मग गोरक्षाला म्हणाला, गोरक्षनाथा, तुम्ही आपापसात भांडू नका. मी आता स्वस्थानी जातो. तेव्हा गोरक्ष भावनेने भरून जाऊन म्हणाला, प्रभू रामचंद्रा, मी अस्त्रे मंत्रून सीमेवर तुमच्या भक्ताला अडवले. तो माझा प्रताप आहे, मला क्षमा करावी. तो माझा प्रमाद आहे, मला क्षमा करावे. माझे अस्त्रे काढून टाकण्यासाठी स्वतः रामप्रभूंना श्रम पडावे, मला क्षमा करा. गोरक्षाचा विनयशील स्वभाव पाहून श्रीरामाने पुन्हा प्रेमाने पोटाशी धरले व मारुतीलाही निरोप देऊन तो आपल्या ठिकाणी गेला. स्त्रीराज्यात पुढे काय झाले ते पुढील अध्यायात येईल. फलश्रुती, ह्या अध्यायाच्या पठणाने मोक्षाचे साधन प्राप्त होईल. श्री नवनाथ कथासार अध्याय 19. दत्तगुरु चरणी अर्पण असतो. नवनाथ चरणी अर्पण असतो. अध्याय 20. चलो मच्छिंद्र गोरक्ष आया. श्रीराम आपल्या स्थानी परत गेले. मारुतीही अदृश्य झाला व मैनाकिनीने जेथे होती त्या शृंग मरुड गावी तो गेला. ती आपल्या महालात झोपली होती. मारुतीने तिला हळूच हाताने हलवून जागे केले. तिने त्याला पाहतच नमस्कार केला. मारुती तिला म्हणाला, मैनाकिनी, किलोतले, पद्मिनी, तुला मी वचन दिले त्याप्रमाणे मच्छिंद्रनाथाचा व तुझा संग घडून आणला आहे. तुम्हाला मीनानाथ हा मुलगाही झाला आहे. आता मात्र मच्छिंद्राला हे राज्य सोडावे लागणार असे दिसते. त्याचा शिष्य गोरक्ष मोठा सिद्ध प्रतापी आहे. तो येथे आला आहे. त्याने माझाही पराभव केला आहे. श्रीरामाने त्याला सांगून पाहिले, पण मच्छिंद्राला येथून घेऊन जायला त्याचा निर्धार आहे. तो काहीही करून, गोड बोलून, त्याचा सन्मान करून त्याला येथेच रमव. तो स्त्रीचा वश होणार नाही. इतर उपाय कर, नाही तर मच्छिंद्रनाथ गेलाच म्हणून समज. मारुतीचे हे सांगितले तेव्हा मैनाकिनी दचकली. तिने त्याचा योग्य तो मानपान केला. मारुती निघून गेला. मैनाकिनीचे पुनर्वृत्त. ही मैनाकिनी पूर्वी सिंहद्वीपाला राहत होती. तेथे ती सर्वात सुंदर होती म्हणून तिला पद्मिनी असे नाव पडले होते. ती स्त्रीराज्यात येण्यास कारण मोठे विचित्र झाले. एकदा सिंहद्वीपाला ती आपल्या महालात स्नान करून उंच सौंध तलावर शुभ्र वस्त्रे नेसून उभी होती. आकाशात सहज तिची दृष्टी वळली. त्यावेळी आकाशात उपरिचर वसू विमानातून बसून जात होता. वाऱ्याने त्याचे वस्त्र दूर होऊन त्याचे गुप्त अंग तिच्या दृष्टीस पडले. तेव्हा ती पटकन हसली. वसूला ते ऐकू आले व ती का हसली तेही त्याला लक्षात आले. तो रागावला. त्याने शाप दिला, तुझ्या मनात मजविषयी कामविकार उठला. तू हसलीस. तुला स्त्रीराज्यात राहावे लागेल. तेथे तुला कोणीही पुरुष दिसणार नाही. तिने त्याची प्रार्थना करून शाप मागितला. तेव्हा तो म्हणाला, स्त्रीराज्यात किलोतला नावाची राणी आहे. तिचा मृत्यू झाल्यावर तेथे तू राणी होशील. मारुतीची तू आराधना कर, मग तो प्रसन्न होईल. वर माग असे म्हणेल. तू वचन माग, तो वचन देईल. मग तू त्याला सांग, आमच्या स्त्रीराज्यात केवळ पुरुषाच्या तुमच्या भूकाराने संतती होते व स्त्री संतती जगते. पुरुष जन्मालाच येत नाहीत. तुमचा प्रत्यक्ष अंगसंग मला मिळावा, ते सुख मला मिळावे. मारुती वचनात गुंतेल. तो सांगेल, नवनाथांचा मुख्य मच्छिंद्रनाथ येथे येऊन राहील. त्यापासून
तुला सुख मिळेल. मेनाकिनीने तुझ्या मनात माझ्याबद्दल आसक्ती उपजली आहे म्हणून मच्छिंद्रनाथ हा माझाच अंश तुझ्याशी संसार करेल व मीनानाथ म्हणून मीच तुमचा पुत्र होईल. जा, मग तुझा व त्याचा विरह होईल आणि पुन्हा तू परत स्वस्थानी येशील. तो शाप मिळताच मेनाकिनी स्वतःचा विसर पडून आपले देश सोडून भटकत स्त्री राज्यात गेली. शृंगमृड या गावात ती शिरली. तेथे एक चमत्कार स्त्रीचे घर पाहून त्यात शिरली. तिने तिला स्वयंपाकाला मदत करण्यासाठी ठेवून घेतले. तेथे किलोतला नावाची राणी होती. ती वृद्ध झाली होती. तिने आपल्या मागून राणी कोणाला करावे हे ठरवण्यासाठी एक हत्तीण गावात फिरवली. तिच्या सोंडीत फुलाची माळ दिली. ती हत्तीण फिरता फिरता चर्मकारीण स्त्रीच्या घरापुढे आली व तिने मैनाकिनीच्या गळ्यात माळ घातली. मग त्या राणीनंतर सर्व स्त्रियांनी मैनाकिनीलाच राणी केले. मग तिने मारुतीची आराधना केली. त्याने वर दिला त्याप्रमाणे मच्छिंद्रनाथ तेथे आला व संसारात रमला. त्या दोघांचा मीनानाथ हा मुलगा म्हणजेच उपचरवसूच होता. मैनाकिनी राणी होताच तिला किलोतला असेही नाव पडले होते. मैनाकिनीचे सर्व पूर्ववृत्त होते. गोरक्षनाथ व कलिंगना तिच्याकडेच येणार होते. गावोगाव मुक्काम करीत त्या नर्तकुशल स्त्रियांचा जथा शृंगमृड गावात आला व एका धर्मशाळेत उतरला. आपण आल्याची वर्दी कलिंगनाने राणीकडे पाठवली. द्वारपालाने राणीला सांगितले. तिने सभास्थानी त्या जथ्याला बोलवले. गोरक्षनाथ कलिंगेला म्हणाला, मला मृदुंग वाजवण्याचे काम दे. कलिंगा म्हणाली, तुमचा हा पुरुषवेश तेथे उपयोगी नाही. तेथे तुम्हाला आत घेणार कोण? गोरक्षनाथ म्हणाला, मी स्त्रीरूप घेतो. त्याचे तात्काळ मंत्र म्हणून स्वतःचे रूपांतर स्त्रीमध्ये करून घेतले. कलिंग्याला तो ओळखूही येईना. गोरक्ष म्हणाला, आता पहा. कलिंगना व तिच्याबरोबरच्या स्त्रिया म्हणाल्या, वा, अप्सरेसारखे तुमचे रूप पाहून कोणीही भुलेल. कलिंगना सुद्धा त्याच्यापुढे फिक्की पडली. मग गोरक्षाने मृदुंग घेतला. सर्वजणे आपापले वाद्ये घेऊन राणीच्या बोलवण्याप्रमाणे त्या दिवशी सभामंडपात गेल्या. मुख्य स्थानी मच्छिंद्रनाथ बसला होता. त्याच्याजवळ मैनाकिनी व त्याच्या मधल्या सिंहासनावर मीनानाथ बसला होता. मुख्य मंत्रींनी स्त्रिया उत्तम वस्त्र अलंकार घालून दोन्ही बाजूनी सिंहासनावर बसल्या होत्या. मच्छिंद्र गोरक्ष भेट. कलिंगना व तिच्या सख्या पैंजण बांधून नर्तन करू लागल्या. वाद्ये वाजू लागली. मृदुंगावर गोरक्षाने असे काही ताल व बोल वाजून दाखवले की सभेतील सर्व स्त्रिया थक्क झाल्या. मच्छिंद्रही अगदी खुश झाला. वारंवार टाळ्या पडत होत्या. त्यावेळी गोरक्षाने मृदुंगाच्या साहाय्याने असे बोल काढले की ऐकताना चलो मच्छिंद्र गोरक्ष आया असा आवाज ऐकू येऊ लागला. तो आवाज हुबेहूब माणसासारखा येत होता. तो ऐकताच मच्छिंद्रनाथ दचकला. त्याने आपल्या गळ्यातले मोलाचे हार काढून गोरक्षाच्या मृदुंगवाल्या बाईच्या अंगावर फेकले. तेव्हा सभेत पुन्हा टाळ्यांचा पाऊस पडला. मग गोरक्षाने नृत्याला अगदी साजेल असे ताल वाजवले. कलिंगना तर संचार झाल्यासारखी नाचत होती. गोरक्षाला गंधर्वच अनुकूल झाले होते. त्यामुळे संगीत, नृत्य, हावभाव, ताल, ताना सगळे काही अलौकिक. अधूनमधून गोरक्षाच्या मृदुंगातून शब्द उमटत होते. चलो मच्छिंद्र गोरक्ष आया. आणि मच्छिंद्राचा चेहरा पडला. त्याला कसेसेच वाटू लागले. इतर नर्तिकांनी सुद्धा तो आवाज ऐकला. मग त्यांनीही मृदुंग वाजवून पाहिला तरी सुद्धा तसाच माणसासारखा आवाज त्यातून येऊ लागला. मच्छिंद्रनाथाची मुद्रा तर लाजेने काळवटली. किलोतला जवळ बसली होती. तिने काळजीने त्याला विचारले. तो म्हणाला, काय सांगू, गोरख आया असे शब्द मृदुंगातून निघतायत. काय भुताटके आहे कळत नाही. मला गोरक्षाची भीती वाटते. तो आला तर मला जावेच लागेल. तेव्हा मैनाकीने मृदुंगधारी तरुणीला एकीकडे बोलून सरळच विचारले. ती तरुणी म्हणाली, मला काही माहीत नाही. इतर वाद्ये वाजवून पहा. मग मैनाकिनीने इतर वाद्ये, तंतुवाद्ये वगैरे वाजवण्यास सांगितले. कलिंगना व इतर स्त्रियांनी ती वाद्ये घेतली व स्वर काढले तरी त्यातूनही चलो मच्छिंद्र गोरक्ष आया तसेच स्वर निघू लागले. राणी समजून चुकली. गोरक्ष याच मंडळीत आहे. तिने मृदुंगधारी स्त्रीला पुन्हा विचारले, तुला तुझ्या गुरुची शपथ आहे, खरे काय ते सांग. तू कोण आहेस? तेव्हा मात्र गोरक्ष म्हणाला, माई,
मी खरोखर स्त्री नाही. मी गोरक्ष मच्छिंद्रनाथाचा आवडता शिष्य आहे. स्त्री रूप घेऊन येथे येता येईल म्हणून मी स्त्रीरूप घेतले आहे. मच्छिंद्रनाथांना घेऊन जायचं मी आलो आहे. तेव्हा मच्छिंद्रनाथाने गोरक्षाला पुन्हा पुरुष रूप धारण करण्यास सांगितले. तो मूळ रूपात दिसू लागला. कलिंगनेस भरपूर धन देऊन राणीने तिची बोळवण केली. मच्छिंद्राने मात्र पटकन उठून गोरक्षाला मिठी मारली. ती गुरु शिष्याची भेट काय वर्णवावी. दोघांच्या डोळ्यातून आसवांच्या धारा चालत्या होत्या. किती पाहू किती बोलू असे झाले होते. त्याने गोरक्षाला सर्व वृत्त विचारले. त्याने बद्रिका आश्रमात 12 वर्ष तप केले. मग तुमचा शोध घेत हिंडत राहिलो. कानिफनाथाकडून माहिती कळली. शोधता येथे आपले दर्शन झाले असे सांगून पुष्कळ वेळ अश्रुपात केला. त्यात तळमळ, दुःख, आनंद व गुरुच्या स्थितीबद्दल करुणा होती. मग मच्छिंद्रनाथाने प्रेमाने एका मांडीवर गोरक्षाला व दुसऱ्या मांडीवर मीनानाथाला बसवले. ते प्रेम पाहून मैनाकीने हेलावली. तिला वाटले मारुतीने सांगितल्याप्रमाणे जर गोरक्ष येथेच राहिला तर फार बरे होईल. मच्छिंद्रनाथाने गोरक्षाला आपल्या हाताने सुग्राम अन्न भरवले. रात्रभर मीनानाथ व गोरक्ष त्यांच्यासह तो निजला. सकाळी उठून पुन्हा ते प्रेमाने एकमेकांजवळ बोलू लागले. त्यांच्या गोष्टी संपेनात. पुढील गोष्ट पुढील अध्यायात. ह्या अध्यायाच्या पठणाने वेळाची बाधा नाहीशी होईल. श्री नवनाथ कथासार अध्याय 20. दत्तगुरु चरणी अर्पण असतो. नवनाथ चरणी अर्पण असतो.